दैनिक लोकावाचे संपादक विठ्ठल लांडगे यांचे वडील स्वर्गीय सूर्यभान लांडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। वारकरी संप्रदायाचे संस्कार, विठ्ठल भक्ती आणि जीवन मूल्यांची शिदोरी स्वर्गीय सूर्यभान दादा लांडगे यांनी आपल्या लेकरांना दिली। त्याच संस्काराच्या बळावर विठ्ठल आणि पांडुरंग लांडगे यांनी आज यशाचं शिखर गाठलंय, असं प्रतिपादन प्रख्यात व्याख्याते हरिभक्त परायण गणेश शिंदे यांनी केले। ऑडिटर्स वेलफेअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग लांडगे आणि दैनिक लोकावाचे संपादक विठ्ठल लांडगे यांचे वडील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। तर यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय सूर्यभान लांडगे यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी आमदार संग्राम जगताप, अहमदनगर जिल्हा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार नंदकुमार झावरे, माजी महापौर भगवान फुलसुंदर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक सुरेश बनसोडे, नगरसेवक अजिंक्य बोरकर, नगरसेवक विपुल शेटिया, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, बाळासाहेब हराळ, नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेविका दीपाली बारस्कर, नगरसेविका गीतांजली काळे, ॲडव्होकेट अनुराधा येवले यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी तसेच पिंपळगाव लांडगा येथील ग्रामस्थ आणि नातेवाईक उपस्थित होते। यावेळी बोलताना हरिभक्त परायण गणेश शिंदे पुढे म्हणाले की आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाच्या संवेदना बोथट होत चालल्या असून नातेसंबंधही दुर्लक्षित होत आहेत। एकमेकांसाठी आता वेळ देण्याची तयारी उरलेली नाहीये। मात्र आनंदी जीवन जगायचं असेल तर नात्यांची जपवणूक करणं गरजेचं आहे। स्वर्गीय सूर्यभान दादा लांडगे यांनी आयुष्यभर नात्यांना प्राधान्य दिलं, त्यामुळेच त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज येथे एवढा मोठा आप्त स्वकीयांचा आणि मित्र परिवारांचा गोतावळा पाहायला मिळतोय। जुन्या पिढीचं जीवन आनंदी होतं कारण त्यांनी नाती जपली। आजच्या आभासी दुनियेत अडकून न राहता प्रत्यक्ष कृतीवर भर देणं गरजेचं आहे, असं सांगत त्यांनी जीवनातील सामाजिक आर्थिक गणित उलगडून दाखवलं आणि शिक्षणाचं महत्त्व यावेळी अधोरेखित केलं। तर आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की स्वर्गीय सूर्यभान दादा लांडगे यांच्या संस्काराच्या आणि विचारांच्या शिदोरीवरच त्यांच्या कुटुंबाची प्रगती झाली आहे। गावखेड्यातील हे कुटुंब नगर शहरात आलं आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर लांडगे कुटुंबाने येथे स्वतंत्र ओळख निर्माण केली। वडिलांच्या विचारधारेवरच विठ्ठल लांडगे यांनी स्वतःच दैनिक सुरू करत पत्रकारितेच्या क्षेत्रात अढळ स्थान मिळवलं। त्यांचे बंधू शासकीय ऑडिटर म्हणून कार्यरत असून त्यांनीही आपल्या क्षेत्रात चांगलं नाव कमावलंय। या सर्व यशाच्या मुळाशी स्वर्गीय सूर्यभान दादा लांडगे यांचे संस्कार आहे, असं सांगत त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी सगळे जमलो आहोत। मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि लोकमत परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि अभिवादन करतो। गणेश महाराजांनी खूप सुंदर मांडणी केली आहे। खरं तर महाराज शब्द महाराज म्हणायला किंवा प्रबोधनकार म्हणायला आता जरा भीती वाटते अशा काळात, कारण बरीचशी महाराज मंडळी आता आपल्या ज्ञानोबा तुकोबांनी जे सांगितलं त्याच्या उलट समाजाला सांगायला लागले। महाराजांनी आपल्याला सांगितलं की महिलांची पुरुषांची नाती कशी जपावी आणि आपली काही महाराज मंडळी महिलांनी किती मुलं जन्माला घालावी आपलं धन वाढवण्यासाठी हे सांगायला लागले, जे आपल्या संतांनी कधी सांगितले। म्हणून मी गणेश महाराजांचं अभिनंदन करेन आपल्या सगळ्यांच्या वतीने की आमचा वारकरी संप्रदाय आणि आमचे ज्ञानोबा तुकाराम जे सांगत होते तेच असते लोकांना सांगताय। त्यांनी भाऊंच्याही काही आठवणी सांगितल्या आणि विठ्ठलने जो फोटो पोस्ट केला होता संक्रांतीच्या दिवशी तिथे घरावरती पतंग उडायला गेले होते आणि तो फोटो पाहून मला सुद्धा त्या दिवशी एकदम टच झाला, म्हणजे काळजाला भिडला तो फोटो। त्याने मुलांची नावं सुद्धा बघा समानाची नाव ठेवली, विठ्ठल आणि पांडुरंग। म्हणजे लक्षात घ्या, जुनी माणसं जी होती ना ती सगळं काही विचारपूर्वक करायची, असं बकवास काही नव्हतं। आपण पैसे जरी मागितले तरी आपले आजी आजोबा खिशातनं प्लास्टिकचा कागद काढायचे, त्याच्या 5-6 घड्या असायच्या, त्या घड्या उघडायचे आणि तेव्हा कुठेतरी आपल्या हातावरती 1 रुपयाची, 2 रुपयाची, 5 रुपयाची नोट द्यायची।
त्याच्यामध्ये प्रेम होतं. आता आपण लगेच लगेच फोन पे करून टाकतो पटकन. म्हणजे पैशाचं मोल आणि माणुसकीचं मोल किती कमी झालंय असा हा काळ आहे. आणि म्हणून गणेशजींनी जे सांगितलं की मुलं आपण गावाकडे पर्यटनाला न्यावी कशी नेतो आज, म्हणजे सर दिवाळीला सहल काढायची आपल्या गावाला असं घेऊन आपण मुलांना जायला लागणार, किती दुर्दैव आहे आपलं. आपली आजी आजोबा वडील आई ही सगळी नाते जी आहे ती जपली पाहिजे आजच्या समाजाने. आणि ती जपली नाही तर आपल्या कुटुंब व्यवस्थेचं काय होईल आणि आपल्या समाज व्यवस्थेचं काय होईल हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की ते मूलभूत चिंतन आज गणेशजीने आपल्यासमोर मांडलं. खरं तर मी एका लेख लिहिला होता लोकमतला एकट्या राहणाऱ्या पुरुषांना. म्हणजे बरेच पुरुष एकटे राहतात. जसं आता एकल महिलांबद्दल आपण बोलतो की काही महिला एकट्या राहतात, लग्न करत नाही, किंवा काही विधवा होतात, त्यांचे दुःख बोलतो आपण, किंवा स्त्रीवादी भूमिकेतून आपण महिलांचे प्रश्न मांडतो. पण आपण पुरुषवादी भूमिकेतून सुद्धा कधी पुरुषांचा विचार केला पाहिजे. मला असं वाटतं स्त्रीवाद आणि पुरुषवाद हाच मुळात एक भेद आहे. हा सुद्धा भेद दूर केला पाहिजे. महिलांवरती बरेच पुस्तक आले, कादंबऱ्या आल्या, बरेच जण आपल्या आईविषयी लिहितात, पण आपल्या बापाविषयी फार कमी होतं. कारण असं वाटतं की बाप आपला हळवाच असतो, बाप आपला भावनिक असतो असं वाटतं आपल्याला. पण बाप खूप भावनिक असतो, आई इतकाच तोही भावनिक असतो. पण त्याला आपल्या समाजाने सांगितलं नाही, तू कठोर राहायचं, तू निष्ठुर राहायचं, तुझ्या डोळ्यात असू दिसता कारण नाही. पण असं नसतं की बापाच्या डोळ्यात असू येत नाही. बापाच्याही डोळ्यात असू येतात, ते आपल्याला दिसत नाही, आपल्या समाज व्यवस्थेला दिसत नाही. असंच सूर्यवानजी आपल्या कुटुंबासाठी खूप धडपडले. त्यातून त्यांनी आपली मुलं उभी केली, आपल्या मुलीला उभं केलं, जी परभणी कुटुंबात आहे. आणि आता त्यांच्या नातीचा मी लेख वाचत होतो. तिने असं म्हटलं की आम्ही आसपास फिरताना सगळे म्हणायचे की लांडगे मामांची नातवंड नाही. लक्षात घ्या, आपली ओळख काय आहे की आपली आजी आजोबा आपले आई वडील यांच्याकडनं दाखवायचं, ती पुढे नेणं हे आजच्या काळामध्ये खूप महत्वाचं आहे. मला असं वाटतं की जुनी पिढी जी आहे, म्हणजे मी गावाकडे जायचो ना लहानपणी, गणेशजींनी त्यांच्या आजीचं उदाहरण सांगितलं, माझ्या पण डोळ्यात पाणी, कारण मला माझी आजी आठवते. गावाकडे तुम्हाला सांगतो, माझ्या आजी आजोबा आमच्या आजोबाचं घर असायचं ना, तर गावातली सगळी मंडळी, म्हणजे अगदी सगळ्या समाजाची, सगळ्या जातीची मंडळी, सगळ्या धर्माची मंडळी घरात यायची, वस्तीवर बसायची, चुलीवर जायची, चहा प्यायची. असं कधी नव्हतं आपल्या घरामध्ये की नाही हा मुस्लिम आहे, याला काय चहा पाजायचा, याच्यासोबत का पंक्तीत बसायचं. आपल्या गावामध्ये हा भेद नव्हताच नाही, कुठल्या जातीबद्दल भेद नव्हता. आज आम्ही धर्मामध्ये जातीमध्ये भेद करायला लागलो, कारण काय आपण जुन्या मंडळीला विसरत चाललो. म्हणून या जुन्या मंडळींच्या पुण्यस्मरणानिमित्त, स्मृतीनिमित्त आपण जर काय चिंतन केलं पाहिजे, तर गणेशजींनी सांगितलं की आपली गाव जपा, आपली नाती जपा, हे चिंतन खूप महत्वाचं आहे. मला असं वाटतं की भाऊनी सुद्धा तोच आदर्श दिलाय. तो आदर्श लांडगे परिवार पुढे नेत आहे, त्यांची कन्या पुढे नेत आहे, आणि आपण सगळ्यांनी सुद्धा असेच आदर्श जपले पाहिजे. मी पुन्हा एकदा त्यांना माझ्या परिवाराच्या वतीने आणि आमच्या लोकमत परिवाराच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करतो. धन्यवाद. आमचे काका सूर्यवान पाटील लांडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या लांडगे कुटुंबियाच्या या दुःखात सहभागी झालेली सर्वच नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित आहात. या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना परिचित असणारे आपल्याच मातीचं एक अनमोल रत्न, प्रसिद्ध व्याख्याते हरिभक्त परायण गणेश महाराज शिंदे यांनी अतिशय छान अशी प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी समर्पित केली. त्याबद्दल सर्वप्रथम मी लांडगे कुटुंबियाच्या वतीने महाराज आपल्याला धन्यवाद देतो. आणि ते लांडगे कुटुंबाचे स्नेह असल्यामुळे भाऊचा जीवनपट त्यांनी आपल्या प्रवचनातूनही उलगडण्याचं काम केलं. आपण सर्व या कुटुंबाला ज्ञात असणारी सर्व मंडळी आहात. भाऊंचा असणारा, आमच्या काकांचा असणारा संघर्ष आपण अगदी जवळून डोळ्यांनी बघितलाय. पिंपळगाव लांडगासारख्या छोट्याशा गावात जन्म घेतलेले, सदन कुटुंबात जन्म घेतलेले भाऊ त्या ठिकाणावरून शिक्षणाच्या, आपल्या मुलाच्या शिक्षणाच्या निमित्तानं या अहिल्यानगर शहरात आले आणि अतिशय मोठा मित्र परिवार या शहरात येऊन एक नावलौकिक या कुटुंबाने मिळवला. आमचे बंधू पांडुराव असेल, विठ्ठलराव असेल, आशाताई असेल, एक सर्व समाजामध्ये नाव जोडण्याचं काम या कुटुंबाने भाऊच्याच असणाऱ्या वारशाने, प्रेरणेने केलं. म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराजांनी सांगितलं तसं एक संघर्षाचा वारसा या दोन्ही बंधूंना आमच्या दिला. जे काही उभं केलं ते आपल्या पायावरती केलं, स्वकर्तृत्वावरती केलं. म्हणून आज समाजातील प्रत्येक घटकातला माणूस या ठिकाणी दिसतोय.
पत्रकार क्षेत्रातील माणसं आहेत, पुढारी क्षेत्रातील माणसं आहेत, लेखापरीक्षक क्षेत्रातील माणसं आहेत, सर्व क्षेत्रातील शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी भाऊला श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी. मान्यवरांची संख्या भरपूर आहे. मी कृपया सगळ्याला विनंती करतो की आपण थोडस मोजक्या शब्दात या ठिकाणी आपली श्रद्धांजली अर्पण करावी. मी तुमच्या कामतसिंग ग्रामस्थाच्या वतीने चे मामा शशिकांत मामा, नारायण मामा, सर्वच आमच्या नातेवाईक मित्र परिवाराच्या वतीने च्या काकांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ही प्रवचन सेवा झालेली आहे. खरं तर जगण्याचा अर्थ, अर्थकारण, सामाजिक ह्या सगळ्या गोष्टीची सांगड बांधताना संतांचे वेगवेगळे दाखले देऊन आपलं जगणं कसं सुलभ होईल यावर त्यांनी प्रकाश टाकला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आनंदी कुटुंबातलं नातं कसं जपावं आणि ते आपण जपलं पाहिजे. नातं जपलं तरच कुटुंब आनंदी राहील. ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आपणाला त्यांनी करून दिलेली आहे. खरोखरच आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालणार ही प्रवचन सेवा होती. याच धागा पकडून एक 4 वळी आहेत एका कवींच्या. ते कवी आमच्या दोघांचेही मित्र असावेत असं मला वाटतं. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी, ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर, बाप नारळी खोबर, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार, बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार. माय हरीण काळीच बाप जपतिया फार, माय हरीण काळीच पिक जपतिया फार. बाप शिवाराचा धनी, बाप शिवाराचा धनी, माय धन्याची होरानी. माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. प्रत्येक कुटुंबामध्ये माय नारळाची पाणी असते आणि वडील खोबरं असतात. आज दादांना मी माझ्या कुटुंबातर्फे, वरकडी परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या ठिकाणी काही मान्यवर मंडळी आहे, त्यांची औपचारिकरित्या आपण श्रद्धांजलीवर 2 शब्द मनोगत व्यक्त करणार आहे. आमचे बंधू मित्र पुढील सूत्रसंचालन. अहमदनगर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती, त्या कुटुंबाचे स्नेही सन्माननीय बाळासाहेबजी हराळ साहेब. आमचे मित्र आणि सहकारी, खरं तर आमचे जिल्हा स्नेही भाऊ आणि सुधीरजी लडके साहेबांचं सुद्धा आता प्रवचन ठेवण्याचं खूप छान झालं. कारण नाती गणेशजींनी सांगितले असतील की मला ऐकायला मिळालं नाही, उशीर झाला, पण तो जुनी नाती खरंच सर्वश्रेष्ठ होते. पांडुकडे जर कधी आलं आणि भविष्य गाठ पडली तर जुनी नातीचा स्नेहबंध उजळला जायचा. आजची नाती फक्त फोनवरती आले, घराकडे जायला कोणाला वेळ नाही. आणि अशाही परिस्थितीमध्ये ही जुनी माणसं जशी जातील तशी आपली सर्वांची कृती वेगळ्या दिशेने जातील हे नक्कीच आहे. आणि म्हणून विठ्ठलजीने सांगितल्याप्रमाणे त्यांची इच्छा पांडुरंग आणि विठ्ठल या 2 नावामध्ये आहे. माझ्या घरामध्ये देवाची नावं यावं म्हणून दोन्ही मुलाची नावं पांडुरंग आणि विठ्ठल ठेवणं हे बुद्धीचं कौशल्य आहे आणि समाजाने दिलेले ज्ञान आहे. पण आपण ही विसरत चाललो. आता आपण जर नावं पाहिली तर आपण फार वेगवेगळी नावं आपण ठेवतो. पण जुन्या पिढीमध्ये ही वारसा जपण्याचं काम त्या अनमोल रत्नाने केलं. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचं भूषण असलेले भाऊ आपली स्वतःची जमीन जेव्हा दान देतात आणि ती गोष्ट जेव्हा तो माणूस विकतो तेव्हा जेव्हा मला समजलं तेव्हा मला खूप दुःख झालं. दान दिलेली जमीन दुसरी माणसं विकून टाकतात, सोपं नाही. आणि म्हणून ते माणसाचं
आपल्याकडे किती आहे, पण समाजाला आपण काय लागतो ते देण्याची कुवत फक्त जुन्या माणसाला होती. आपल्या शेजारी आपण नाही देऊ शकत. आज आपण शहरातली माणसं पुण्यात जर गेलं तर तुम्ही येता का जाता का हीच भाव आहे, जेवता का. पण जुनी माणसं जेवायला बसवलं, ताट वाढणं, त्याला जेवू घालणं, त्याचं अंतरंग जाणून घेणं, ही कला जुन्या माणसामध्ये होती. आणि म्हणून भाऊच्या रूपाला एक देव माणूस आपल्याकडे गेला. निश्चितपणे या परिवाराला दुःख झालंय. पांडुरंग आणि विठ्ठलरावांनी खूप छान प्रगती केली, पण याची पुण्य या आईवडिलांच्या रूपानं या ठिकाणी त्याच्यामध्ये आहे. मी माझ्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं, वाळकी जिल्हा परिषद गटातील माझ्या नागाव जनतेच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. यानंतर अहिल्यानगर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे तर विनंती की आपण त्या ठिकाणी आपली श्रद्धांजली अर्पण करावी. जो आवडे सर्वांची तोची आवडे देवाशी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भाऊंचा आणि माझा पहिला परिचय शेजारी दत्त मंदिर असेल त्या ठिकाणी झालेला. त्या ठिकाणी आरती निमित्त मी गेलो होतो. भाऊ आपुलकीने जवळ आले आणि बोलले कसं चालू आहे, काय चालू आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हणजे अभिमानाने सांगितलं, तुम्ही विठ्ठलरावांना ओळखता का. म्हटलं ते आमचे मार्गदर्शकच आहे. तर ते म्हटले मी त्यांच्या वडील आहे. म्हणजे कुठेतरी आपल्या मुलांना संस्कारच नाही तर आपले मुलं सामाजिक क्षेत्रात पुढे येतं किंवा पत्रकारिता क्षेत्रात पुढे याचा खरोखरच त्यांना अभिमान होता. आणि त्या दत्त मंदिर परिसरात 20 ते 25 ज्येष्ठ नागरिक बसलेले असायचे. भाऊ प्रत्येकाच्या सुखात असेल, दुःखात असेल, त्यांच्या काही अडीअडचणी असेल तर त्यांना मदत करायची. म्हणजे त्या ज्येष्ठांचा एक आधारच होते. पिंपळगाव लांडका परिसरातही त्यांनी जे सामाजिक कार्य केलं असेल किंवा संजीवनी गटासाठी आपली जमीन दिली असेल. जसं हळा साहेबांनी सांगितलं की आपला 1 इंच शेजाऱ्याकडे गेला तर आपण त्याचं दगडाने डोकं फुलितो. म्हणजे अशा प्रवृत्ती आहे. त्या ठिकाणी त्यांनी निरपेक्ष भावनेने आपली 7 एकर जमीन गोशाळेसाठी दिली होती आणि गावाच्याही सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार होता. आणि तोच वारसा पांडुरंग भाऊनी चालवला. सोसायटीचं काम पाहिलं. म्हणजे खरोखरच आज त्यांची दोन्ही मुलं असतील, मुलगी असेल, ती सामाजिक क्षेत्रामध्ये कुठेतरी पुढे येतं. लोक आवाज ह्या जो परखड आवाज असेल ती कोणालाही न घाबरता निर्भीडपणे आपलं मत व्यक्त करणं. आजच्या याच्यात पाहतो की आपण पत्रकारिता पुढे, पत्रकारितेमध्ये कमी बोललं जातं, परंतु पत्रकारितेमध्ये चिरफाड असेल किंवा कुठलाही जिल्ह्यातला पुढारी चुकला तर विठ्ठलराव त्याचे कान ओढतात. ते सगळे संस्कार भाऊंच्याच माध्यमातून आलेले आहेत. म्हणजे कुठलीही गोष्ट भाऊंना आवडली नाही. म्हणजे दत्त मंदिरात कधी गेलं तर भाऊ हक्काने, म्हणजे स्वतःचं काम त्यांनी कधीच सांगितलं नाही. या भागामध्ये असं आहे, इकडे खड्डा आहे. म्हणजे जनतेचे जे दुःख असेल ते भाऊ कायम सांगायचे. आणि ऑडिटर जिल्हा संघटनेचं काम पांडुरंग भाऊ पाहतात. म्हणजे अशा दोन्ही मुलांना संस्कार देऊन त्यांनी समाजात उच्चस्थानी नेलं. असे भाऊ म्हणजे अजूनही विश्वास बसत नाही. दत्त मंदिरात गेलं तर आपुलकीने विचारणारा किंवा आपुलकीने सर्वांना काळजी घेणारा माणूस आपल्यातून गेलाय याचं खरोखरच दुःख आम्हाला होतं. आणि भाऊ जाण्यामुळे आज लांडगे परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला त्यातून सावरण्याची बुद्धिशक्ती परमेश्वर देव हीच पंढरीच्या पांडुरंग चरणी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर नगरसेवक बाळासाहेब बारसकर तर विनंती की आपण आपली श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करावी. कैलासवासी आदरणीय सूर्यभान सावळराव लांडगे आदरणीय भाऊ यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी दिली. असे हरिभक्त गणेश महाराज शिंदे यांचं मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. तसेच आदरणीय भाऊंबाबतीत जर सांगायचं म्हटलं तर एक सरळ साधं प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून ते आमच्या भागामध्ये परिचयाचे होते. ते वारकरी संप्रदायाचे होते आणि आमच्या भागामध्ये ज्या वेळी धार्मिक कार्यक्रम असायचे त्यावेळी भाऊ त्या कार्यक्रमामध्ये निश्चित हजर असायचे आणि त्या कार्यक्रमामध्ये स्वतःहून मार्गदर्शन करायचे.
जे धर्माचं कार्य आहे ते पुढे नेण्यासाठी त्यांचं काय मार्गदर्शन असायचं. आदरणीय भाऊंच्या जाण्याने जे लांडगे परिवारावर दुःखाचा आघात झालाय, त्या दुःखातून सावरण्याची शक्तीपुती सामर्थ्य परमेश्वर या कुटुंबास देव, अशी भावपूर्ण श्रद्धांजली मी आपल्या सर्वांच्या वतीनं, तसेच नगर शहराचे आमदार संग्रामभाई जगताप यांच्या वतीने, आमच्या बारसकर परिवाराच्या वतीनं या ठिकाणी अर्पित करतो. रामकृष्ण. अहमदनगर महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर विद्यमान नगरसेविका सौ गीतांजली काळे आपल्याला विनंती आहे, या ठिकाणी आपण आपली श्रद्धांजली अर्पण करावी. आज या ठिकाणी लाडगे भाऊ यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी, आज आपल्याला गणेश महाराज शिंदे यांनी अतिशय कौटुंबिक आणि संस्कारमय असं मार्गदर्शन केलेलं आहे. आम्हाला यायला उशीर झाला, पण जेवढं आम्ही ऐकलं निश्चितच एक मनाला स्पर्श झालेला आहे. आज भाऊच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर मनुष्याचं आयुष्य हे झाडावर उमलणाऱ्या फुलाप्रमाणे आहे. सकाळ झाली, झाडावर उमललं, दिवसभर सर्वांना सुगंध दिला आणि संध्याकाळ झाली की कोमलतं. त्याप्रमाणे भाऊंनी सुद्धा आयुष्यभर सगळ्यांच्या समोर एक आदर्श ठेवलेला आहे आणि हाच आदर्श घेऊन त्यांचं कुटुंब असेल, आपण सर्वजण असेल, वाटचाल करणार आहोत. आज फक्त भाऊंचं शरीर आपल्या सोबत नाहीये, बाकी त्यांच्या सर्व संस्कार आपल्या सोबत आहेत. तर मी आमच्या काळे कुटुंबियाच्या वतीने भाऊंच्या चरणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करते आणि थांबते. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. वैकुंठवासी सूर्यभानजी लांडगे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र जमलेलो. कोणत्याही पुण्यस्मरणाला, दशक्रियेला कीर्तन ठेवावं, प्रवचन ठेवावं, व्याख्यान आयोजित करावं, काहीतरी प्रबोधन व्हावं, असा प्रघात आपल्या पूर्वजांनी आपल्याला घालून दिलेला आहे. आणि त्याचं कारण असं आहे की हीच एक अचूक वेळ आहे की जिथे माणसाला त्याच्या आयुष्याच्या क्षणभंगुरतेची जाणीव होते. इथं आल्यानंतर भाऊंचा फोटो बघितला की पटकन मनात विचार येतो, अरे वर्षभरापूर्वी तर आम्ही एकत्र होतो. कोणाच्या दशक्रियेला गेलात की मनात विचार येतो, 10 दिवसापूर्वी तर भेट झाली. अंत्यविधीला गेलं की चर्चा असते, काल परवा तर आमचा फोन झाला. माणसाचं आयुष्य किती क्षणभंगूर आहे याची जाणीव जर कुठं होते तर ती अशा प्रकारच्या विधींमध्ये होते. आणि म्हणून आपले पूर्वज हुशार होते, त्यांनी हा प्रघात घालून दिला की याच एका वेळेला जिथे तुम्ही त्या कुटुंबाचं दुःख हलकं व्हावं म्हणून येता, गेलेल्या व्यक्तीच्या स्मृतींना उजाळा देता, त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी होता, पण हीच वेळ साधून जर साधू संतांच्या विचाराच्या संदर्भानं प्रबोधन झालं तर कदाचित जगण्याला एक योग्य दिशा मिळू शकेल. या उद्देशानं हे प्रयोजन अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये केलं जातं. या प्रवचनामध्ये आपण असंच वागावं, तसं वागू नये असं काहीही सांगायचा प्रयत्न मी करणार नाही, किंवा तो माझा अधिकार आहे असंही मला कधी वाटत नाही.
मला असं वाटतं की ज्ञानोबाराय तुकोबारायांनी आणि सकल संतांनी महाराष्ट्राला जी प्रबोधनाची जी चळवळ निर्माण केली त्या संदर्भानं बोलत राहावं आणि आपण सगळ्यांनी एकत्रित संयमानं ठरवावं की आपल्याला आपला पुढचा प्रवास नेमका कसा करायचा आहे. मला एक गोष्ट आवर्जून सांगायची. मी जसं म्हटलं की माणसाचं आयुष्य खूप क्षणभंगूर आहे. किती क्षणभंगूर? साधं उदाहरण आहे डोळ्यासमोर. 242 प्रवासी विमानामध्ये बसले आणि त्यांना लंडनला पोहोचायचं होतं. अहमदाबाद वरून विमान निघालं. 242 प्रवासी निघाले होते. कुणीतरी त्यांना एअरपोर्टला सोडवायला आला असेल, कोणाला तरी शेवटचा एक टाटा बाय बाय झाला असेल, विमानात बसल्यानंतर फोटो काढून कोणाला तर पाठवला असेल. अगदी ते विमान टेक ऑफ होतं, तिथं ते सूचना दिली जाते की आता ते फ्लाईट मोडवर टाका. अगदी शेवटची सूचना येईपर्यंत कुणाचे तरी बोलायचं असतं. लंडनच्या एअरपोर्टवर कदाचित कुणीतरी पाठी घेऊन स्वागताला उभा असेल, पण माहित होतं का की आता हा आपला शेवटचा प्रवास असणार आहे. निसर्ग असा वागलाय माणसासोबत बघा. जन्माला येण्याचे संकेत भगवंत 9 महिने आधी देतो. कुणीतरी आता जन्माला येणार आहे हे आपल्याला 9 महिने आधी कळतं, पण आपल्यातनं कोणतं जाणार आहे हे 9 मिनिट तर आधी कळतं का? आणि समजा जसं येण्याचे संकेत 9 महिने आधी मिळतात, तसं जाण्याचे संकेत 9 महिने आधी आले असते तर आपल्याला जर पत्र आलं असतं 9 महिने आधी, हा तुमचं आटपलंय बरं का, तुम्ही हिशोब करून घ्या, काय परिस्थिती झाली असती? पत्र आल्याबरोबर निम्मे तर टेन्शन न गेले असते. पण निसर्ग इतका गोड वागलाय, तो येण्याचे संकेत देतो, जाण्याचे देत नाही. निसर्गाचा दुसरा नियम आहे, येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. समजा जाताना जर काही घेऊन जायची सुविधा असती तर माणसं सोयीने गेली असती का? नाही, आपण आपलं तर नेलंच असतं, पण अजून कोणाचं काही घेऊन जाता येईल का माणसाने याचाही विचार केला असता. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. रस्त्याने एक ट्रक चाललेली होती आणि ट्रक मधनं एक तांदळाच्या 4-5 गोण्या खाली पडल्या. सगळे तांदूळ रस्त्यावर सांडले. तिथं 4 मुंग्या आल्या. त्यांनी तांदळाचा एक दाणा उचलला, आपल्या आपल्या वारुळाकडे निघून गेल्या. परत त्यांनी रस्त्याकडं बघितलं पण नाही. नंतर तिथं 4 चिमण्या आल्या, 4-4 दाणे खाल्ले, उडून गेल्या, परत मागं बघितलं नाही. नंतर तिथं 4 गायी आल्या, वंजळ तांदूळ खाल्ले, आपल्या आपल्या घरट्याकडे निघून गेल्या, परत मागं बघितलं नाही. आणि नंतर तिथं 4 माणसं आली. त्या पुढचं मी सांगू का तुम्ही सांगता? तांदळाचा एक दाणा उरला नाही आणि माणसं शोधत होती, ट्रक पुढे गेली बघा. माणूस एकमेव प्राणी आहे ज्याला निसर्गाचे नियम कळतात पण ओळख मात्र नाहीत. आणि म्हणून ज्ञानोबाराय तुकोबारायांपासून अगदी गाडगे बाबा तुकडोजी बाबांपर्यंत, कबीरांपर्यंत सकल संतांनी तुम्हाला मला जगण्याची दिशा द्यावी याच्यासाठी कमालीचं साहित्य तुमच्या माझ्या समोर मांडलं. मला वाटतं ते समजावून घेता येईल का? कबीरांचा दोहा आहे, देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी आले. कबीरांनी सांगितलं, जर दमानं घ्या, एक दिवस हा प्रवास थांबणार आहे आणि ज्या दिवशी प्रवास थांबेल त्या दिवशी तुमची कोणतीही तक्रार चालत नाही. 4 जण येतात, उचलतात, घेऊन जातात आणि मग कबीर पुढे म्हणतात, फूक देनी जैसे होली, जशी होळी पेटवतात तितक्या सहजतेनं आपण विरून जातो आनंदात. आणि म्हणून जे काही क्षण वाटायला आलेत ते आनंदानं जगता येतील का? आपल्या आपल्या मस्तीत, आपल्या आपल्या धुंदीत जगता येतील का? मला वाटतं याचा विचार आपण करायला हवा. भाऊंविषयी म्हणजे मी लांडगे परिवाराचे, माझं गाव पारगाव, पिंपळगाव, ही सगळी आम्ही शेजारी मंडळी आहोत. या कुटुंबाचे आणि माझ्या अतिशय जिव्हाळ्याचे संबंध राहिले. मला आठवतंय ज्यावेळेस सुरुवातीला जर्नलिझम झाल्यानंतर मी वर्तमानपत्रात काम करायला सुरू केलं पहिल्यांदा, तेव्हा लांडगे साहेब होते. आणि हे सगळा परिवार, हा सगळा प्रवास विठ्ठलरावांचा, त्यांच्या बंधूंचा अतिशय जवळून मी बघितलेला आहे. म्हणजे आज रथसप्तमी आहे, मगाशीच मला आल्याबरोबर हा योग सांगितला, आज रथसप्तमी आणि भाऊंचं नाव सूर्यभान आहे. हा सगळा योग आज जुळून आलेला आहे. आयुष्यभर ही माणसं परमार्थाला साजेसं काम करत राहिली.
इथं आल्यानंतर सुद्धा म्हणजे तिकडं पिंपळगावला मला वाटतं पुढारी म्हणून ओळखायचे, इकडे सगळेजण लांडगे मामा म्हणून सगळ्या परिसरामध्ये त्यांची ओळख होती. आणि परवाची मी पोस्ट बघितली विठ्ठल भाऊंची टाकलेली, मागच्या संक्रांतीला ते पतंग उडवत होते. आयुष्यभर आपल्या आपल्या धुंदीमध्ये ही माणसं राहिली, त्यांच्या त्यांच्या मस्तीत ती जगत राहिली आणि मुलाबाळांवरती योग्य संस्कार, योग्य विचार देत अशी जडणघडण केली. आज त्यांची दोनही मुलं पत्रकारितेमध्ये विठ्ठल भाऊ चांगलं काम करतायत, त्यांचे बंधू ऑडिटर आहेत, तेही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात. तुम्ही जर त्यांच्या सगळ्या कुटुंबाचा जर बायोडाटा बघितला, त्यांचे सुनबाई प्राध्यापिका आहेत, त्यांचे मुलं, परभणींना दिलेली मुलगी, ते नातू तो इंजिनियर आहे, तो त्या फटाका असोसिएशनचा अध्यक्ष आहे, एक नातू पैलवानकी करतोय, मुलगी डॉक्टर आहे आणि कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये ती आता BDS करते. ही सगळा जर परिवार जर तुम्ही बघितला, सामान्य कुटुंबातली, शेतकरी कुटुंबातली माणसं, पण केवळ आणि केवळ आपली मुलं शिकली पाहिजे. मला आठवतं न्यूयॉर्क मध्येच शिक्षण झालं. न्यूयॉर्क कॉलेजची ओळख आमचे साबळे सर वगैरे आहे, त्यावेळेस पायजामा कॉलेज म्हणून न्यूयॉर्क कॉलेज ओळखलं जायचं. म्हणजे सगळी खेड्यापाड्यातली शेतकऱ्याची पोरं जर कुठं आली शिकायला तर ते न्यूयॉर्क कॉलेजला, आणि एसटीने डबे यायचे बहुतांशी जणांचे. तिथं ते रेव्हेन्यूचं हॉस्टेल होतं, तिथं बहुतांशी गावाकडची पोरं बिरं त्या रेव्हेन्यू हॉस्टेलला राहायची. नगर गाडीनं तिथं डबे आले, तिथून डबे सोडवायचे आणि त्या डब्यांमध्ये चिठ्ठ्या असायच्या, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके परत गावाकडे जायचे, परत त्याच फडक्यांमध्ये सोमवारी डबे यायचे. अशा परिस्थितीमध्ये ही माणसं शिकली. आणि मला सांगा, तसं ते ज्या कुटुंबात जन्माला आले ते सदन कुटुंब होतं. सूर्यभान भाऊच्या कुटुंबात जन्माला आले, घरची परिस्थिती वगैरे चांगली होती, पण दोन्ही पुरुष शिकली आणि म्हणून आज एवढ्या पद्धतीचं नाव लौकिक मिळू शकलं. मी तर म्हणतो की अशा प्रकारच्या विधींमध्ये बोलताना सुद्धा ना जाणीवपूर्वक निसर्ग, आरोग्य, समाज, शिक्षण या विषयांवरती प्रबोधन व्हायला हवं. आज जेव्हा मुलीचं ऍडमिशन घ्यायचं होतं, 10 वेळा विठ्ठल भाऊंचा माझा फोन झाला असेल, कृष्णा मेडिकलला तुम्ही गेलतात व्याख्यानाला, कॉलेज कसं आहे, चांगलं आहे ना, स्टाफ कसा आहे, काय फॅसिलिटीज आहेत. 10 वेळा ते कॉलेज बघून आले, सगळ्या फॅसिलिटीज आहेत का, माझी मुलगी तिथे शिकायची. मी आज या निमित्तानं सांगेल, ही माणसं शिकली म्हणून इथपर्यंत येऊ शकली. आज आपणही, आपल्याला जर आपली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल ना, तर शिक्षण इतका प्रभावी पर्याय मला दुसरा समोर दिसत नाही. आणि शिक्षणात मोठं व्हायला काय आडवं येतो? खेड्यापाड्यातली पोरं इतकी मोठी झाली. काल परवा मी कार्यक्रमाला गेलो होतो, एका मुलीचा मी इंटरव्ह्यू ऐकला. ती सांगत होती, आज जसं विठ्ठल भाऊ त्यांच्या मुलीनं शिकावं, डॉक्टर व्हायच्यासाठी धडपडतायत, ती मुलगी सांगत होती, माझ्या अख्ख्या खानदानामध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेली मी पहिली होती. कसं बसं ग्रॅज्युएशन झालं आणि मग वडिलांनी ठरवलं, आता ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय बाळा, चांगली जागा बघू आणि उरकून टाकू. पोरीनं सांगितलं, बाबा ठीक आहे, लग्न तर करायचंच आहे, अजून फक्त 2-3 वर्ष मला द्या, मला स्पर्धा परीक्षांसाठी. 1-1.5 एकर क्षेत्र, त्याच्यात ते जिरायत, पाऊस पडला तर उपळत आहे, पीक सापडलं तर भाव नाही, भाव आला तर पीक नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पोरीला शिकवणं फार जिकिरीचं होतं. वडिलांनी सांगितलं, बाळा माझी परिस्थिती होती तेवढं तुला शिकवलं, इथं जवळ कॉलेज होतं, जाऊन येऊन शिकत होती, आता लांब कुठं पाठवायचं माझं काहीच होत नाही. पोरीनं डोळ्यात पाणी आणलं आणि वडिलांना सांगितलं, बाबा आयुष्यात परत तुम्हाला कधीच काय मागणार नाही, फक्त एवढीच गोष्ट तुम्हाला मागते, एवढी 2-3 वर्ष फक्त पुढची मला द्या. आणि तुम्हाला इथं वडील लोक पण बसलेले आहेत आणि मुली पण बसलेले आहेत. पोरीनं जर डोळ्यात पाणी आणलं आणि बापाला काही मागितलं, तुम्ही काही म्हणा, वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना भाऊ, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम मुलीवर असतं. मला काय तुमच्यात भांडण नाही लावायचे, पण तुम्ही बघा, पोरानं जर वडिलांना काही मागितलं, वडील म्हणणार 2 दिवस थांब, पगार होऊ दे, मग बघू. आणि पोरीनं काय मागू द्या बरं, बापाला असं वाटतं कधी निघून देईल आणि कधी नाही. वडिलांना माहित असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई नाचत आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार संपून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1-1 रुपया वडील तिच्यासाठी बाजूला काढून ठेवत असतात. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील, मुलीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देते.
वडील फाटलेलं बनियान घालतील, मुलीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देतील. वडील सायकलवर कामाला जातील तिकडे MIDCला, पण पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देतील, बसचा पास काढून देतील, हॉस्टेलची फी भरतील. 10 मिनिट जर पोरगी कॉलेजवर न्यायला उशीर झाला ना, 10 मिनिटात बाप 10 वेळा आईला विचारतो, कुठपर्यंत आली बघ. बरं वडील थेट पोरीला फोन पण लावत नाही, ते आईला विचारणार कुठपर्यंत आली बघ, दीदीला फोन कर. वडील मुलीसोबत थोडंसं अंतर ठेवून असतात, पण त्यांचं विशेष प्रेम असतं पोरीवर. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो, दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग वडील मान खाली घालतात, जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात, तर हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटा हास रडतो तो बाप असतो. आणि पोरगी सांगत होती, मी डोळ्यात पाणी आलं आणि वडिलांना म्हटलं, बाबा आयुष्यात तुम्हाला परत काय मागणार नाही, 2-3 वर्ष शिक्षणाची संधी द्या. वडील म्हणले, जा तुला काय शिकायचंय ते शिक. ती सांगत होती, पुण्यात मी शिकायला गेले, पुरी आम्ही खोलीवरती राहायचो. 3 वर्ष माझे वडील मला 3,000 रुपये महिन्याला पाठवायचे. 3,000 रुपयात भागवायचं कसं? खोलीचं भाडं भरू, मेसचे पैसे भरू, क्लासचे पैसे देऊ, पुस्तकं घेऊ. 2 वेळचा डबा सुद्धा लावला नाही. सकाळचा स्वयंपाकात वेळ वाया जाऊ नये म्हणून फक्त दुपारचा डबा यायचा आणि संध्याकाळी पुरी काहीतरी खोलीवरती बनवून खायचं. 3,000 रुपयामध्ये मी भागवत राहिले. पुरी जर कधी आठवड्यातनं कधी वाटलं बाहेर जेवायला जावं, कधी मी बाहेर जेवायला गेले नाही. 50 रुपयाची 100 रुपयाची नोट मोडताना सुद्धा अंगावर काटा यायचा. बापाचा चेहरा आठवायचा, वडिलांनी हे पैसे कसे पाठवले असतील मला. आणि 3 वर्ष अभ्यास केला, प्री झाली, मेन्स झाली, इंटरव्ह्यू झाला, निकालाची वाट बघत होते. गावाकडे जायचं, निकाल लागत नव्हता, पण असं वाटायचं गावाकडे जाऊन सांगू का. तिथेच मी अभ्यास करत राहिले. निकाल लागला. माझ्या खानदानात कुणी शाळा शिकलेलं नव्हतं. वडिलांना मी फोन केला, म्हणलं बाबा मी DYSP झाले. माझ्या वडिलाला माहित पण नव्हतं DYSP म्हणजे. वडिलांनी मला विचारलं, बाळा तू फौजदार का नाही झाली? ती म्हणली, मी आता वडिलांना सांगू कसं, माझ्या हाताखाली 4 फौजदार आता काम करणारे आहेत. खेड्यापाड्यातली पोरं शिकली केवळ आणि केवळ. आज जर आपल्याला आपली परिस्थिती बदलायची असेल, शिक्षण इतका प्रभावी पर्याय मला माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही. आणि म्हणून खेड्यापाड्यातली ग्रामीण भागातली पोरं शिकली पाहिजेत. याच्यासाठी म्हणजे हे कुटुंबाचं उदाहरण आहे. म्हणजे मी बघितलं विठ्ठल भाऊंचा प्रवास. मी पुण्यात इथं नगरला आल्या, दोघंही भाऊ. दादा तिकडे गावात राजकारणात पण आहेत, सोसायटीचे मला वाटतं अनेक वर्ष संचालक राहिलेत, चेअरमन होते, ऑडिटर आहे. आणि इकडे विठ्ठल भाऊ जेव्हा पत्रकारितेत आले, हे सगळं नगरमध्ये सगळं बसताना बसवून एवढं सोपं होतं. पण हे साधत असताना आपली पोरं पण शिकली पाहिजेत. मुलगी डॉक्टर, मुलाला शिकवलं. शिक्षण सोडून दुसरा प्रभावी पर्याय नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळात आपण आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देतो का, याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. ग्रामीण भागामध्ये भयानक परिस्थिती आहे. आज मी बघतो थोडस इथून 20 किलोमीटर तुम्ही पुढे गेलात, 40 किलोमीटर जर थोडस पुढे गेलात, जसं जसं आज ग्रामीण भागातला अर्थकारण जर कशावर होतं तर ते सगळं शेतीवरती आहे. आणि आज शेतीची सगळी जर एकंदरीत अवस्था बघितली तर भयानक परिस्थिती आहे. ही दरी जर आपल्याला भरून काढायची असेल तर आपली पोरं शिकली पाहिजे. मी म्हणत नाही आपण शेती तर केलीच पाहिजे, पण आपले वडील कष्ट करू शकतात, पिकवू शकतात. आपल्या बापाला पिकवता येतं, पण दुर्दैवानं विकता मात्र येत नाही. आणि मग ती विक्रीची कौशल्य जर आत्मसात करायची असेल तर त्याला शिक्षणाची, उद्योग व्यवसायाची, समरस अशा व्यवसायाची जोड देता येईल का. आणि म्हणून त्यासाठी शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला जर आपलं जगणं जर सुंदर करायचं असेल ना, तर 3 गोष्टींना स्पर्श करत करावं लागेल. पहिली गोष्ट निसर्ग, दुसरी गोष्ट समाज, आणि तिसरी आणि तितकीच महत्वाची अर्थकारण. या 3 मुद्द्यांना स्पर्श करतच आपण आपलं जगणं सुंदर करू शकतो. आपण जर कितीही भौतिक प्रगती करत राहिलो आणि निसर्गाकडे जर दुर्लक्ष केलं तर आपण कधीही माणूस म्हणून स्वास्थ्यपूर्ण आयुष्य जगू शकत नाही. आज काय परिस्थिती मला सांगा दिल्लीची. तुम्ही 2-4 दिवसापूर्वी टीव्हीला बघितलं असेल, हवेचं प्रदूषण इतक्या पातळीला गेलंय. दिल्ली गव्हर्नमेंटला निर्णय घ्यावा लागला, प्रदूषणासाठी 4 दिवस शाळा बंद ठेवाव्या लागल्या. दिल्ली गव्हर्नमेंटने निर्णय घेतला, गाड्या जरी तुमच्या मालकीच्या असल्या तरी रोज बाहेर काढू नका, ऑड डे गाड्या बाहेर काढा. 1 तारखेला काढली ना, तुमची असली तरी घरी ठेवा. आता 3 तारखेला
आणि जी परिस्थिती हवेच्या प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीची आहे तीच उद्या मुंबईला, पुण्याला, नगरला यायला वेळ लागणार नाही. आज जाईल तिथं पाण्याची बाटली घेऊन जावं लागतंय. मला सांगा, आता इथं सगळी वडीलधारी माणसं आहेत, तुम्हाला तुमच्या लहानपणी आयुष्यात तर वाटलं होतं का 20 रुपये लिटरनं पाणी विकत घेऊन प्यावं लागेल? आज खेड्यापाड्यातला माणूस सुद्धा कुठेही गेलं तर म्हणते पाण्याची बाटली घे रे. आज जाईल तिथं समारंभामध्ये जार येऊन पोहोचले. आणि मला आठवतंय, लांब नाही, आम्ही जर आजोबांबरोबर तिकडे कुर्णात गेलो, तिकडं जनावरं चारायची, येताना तिथंच वड्याला नदीला पाणी पाजायची, आणि जिथं जनावरं पाणी प्यायची ना तिथंच गुराख्यानं गुडघे टेकवायची, हातानं पाणी पुढे ढकलायचं आणि झऱ्याला तोंड लावून पाणी प्यायचं. आता मला एक नदी दाखवा जिथं तुम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकता. नद्यांच्या केवळ आरत्या करून ते बदलणार नाहीये परिस्थिती. नदीची तुम्हाला काय आरती करायची ती जरूर करा, परंतु त्याचबरोबर आम्ही फार प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये निर्माल्य विरमाल्य बांधून त्याला गाठणी मारून नद्यांमध्ये फेकून दिलं. आता एक गाय मरून पडली इथं मुंबईमध्ये रस्त्याच्या कडेला, तिचं पोट फुगलेलं होतं, पोस्टमार्टम केलं, 80 किलो प्लॅस्टिक त्या गायीच्या पोटामध्ये सापडलं. आपल्याला छोट्या छोट्या बदलांमधूनच परिस्थिती बदलावी लागेल. काय बदल करावे लागतील? आपल्याला छोटे बदल करावे लागतील. आपल्याला माहित आहे घर स्वच्छ ठेवायचं, पण प्लॅस्टिकच्या पिशव्या, चॉकलेटचे रॅपर, कागद हे कुठं टाकायचे? याची काहीतरी व्यवस्था आपण निर्माण केली आहे की नाही? प्रत्येकाला असं वाटतं, ह्या जुन्या बायका विचारा, भाजीला जर निघाल्या घरातनं कापडाची पिशवी घेऊन निघत होत्या. आता घरातून कापडाची पिशवी घेऊन जाणं आम्हाला ऑकवर्ड फील होत. आम्ही त्याच्याबरोबर भांडत राहतो, प्लॅस्टिकची कॅरी बॅग दे, अहो तर त्याचे वेगळे पैसे घे. पण या छोट्या छोट्या बदलांमधून जर आपण बदललो नाही, येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडं कोट्यावधी रुपये असतील पण आरोग्य मात्र शिल्लक नसेल. मग आपल्याला नेमकं कोणतं आयुष्य जगायचंय? येणाऱ्या पिढ्यांच्या नावानं 50-50 एकराचे उतारे असतील, पण त्यातून पिकणार मात्र काही नाही. मान्य 140-45 कोटी लोकसंख्येला भारत जाऊन पोहोचलाय. लगेच जर एकाएकी आपण नैसर्गिक शेतीकडे वळालो, आता हा ताळमेळ बांधता यायचा नाही, पण काहीतरी सुरुवात करावी लागेल. गावामध्ये कॅन्सरचं पेशंट सापडत नव्हतं, आता गावात 10 आहेत. ब्लड प्रेशर आणि शुगरच्या बाबतीमध्ये 10-4 माणसांच्या पाठीमागे एक जण आहे. एक दिवस असा येईल की भौतिक प्रगती करू, पण जर आरोग्य शिल्लक नसेल तर? आज पाण्याची बाटली विकत घ्यावी लागते, उद्या दिल्लीला जायचे ना, आपली आपली ऑक्सिजनची टाकी घ्या रे. मग इथपर्यंत जर येणार असेल, आम्ही कुठे घेऊन चाललोय निसर्गाला? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 50 गोळ्या खाव्या लागतील. सकाळी उठल्याबरोबर डोळे उघडावेत म्हणून 2, नाश्त्याच्या आधी 4, दुपारी जमलं तर काही, संध्याकाळी काही, आणि रात्री उरलेल्या सगळ्या. आणि कोणत्या गोळ्या कधी खायच्या तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही, इतकं तंत्रज्ञान पुढे गेलं. असं चिप येतील मार्केटमध्ये छोट्या छोट्या, त्या चिप मध्ये 50 गोळ्या टाकायच्या आणि ते चिप अशी 5वीला सटवाई पुसताना त्याच्याऐवजी चिप पुजायची, चिप अशी मनगटात टाकून द्यायची आणि एंट्री करायची. सकाळी 2 ह्या, दुपारी 2 त्या. वडिलांनी कामाला जाता जाता एंटर मारायचं. एंटर मारलं का दिवसभर एक एक गोळी रक्तात आपोआप सर्क्युलेट होत चालेल. तुम्ही टेन्शन घेऊ नका, चिप लय महाग नसते. महिला बाल कल्याण विभागाकडनं बीपीएल कुटुंबांना मोफत, एपीएल कुटुंबांना सवलतीच्या दरात. चायना प्रोडक्शन करायला लागलं तर कोणत्याही टपरीवर 1-1 रुपयाला मिळेल. आणि गव्हर्नमेंटनी जर ठरवलं तर लाडक्या बहिणींना फुकट कुपनावर मिळून जातील. मग अशा प्रकारचं आरोग्य, अशा प्रकारचा निसर्ग, अशा प्रकारचं वातावरण आम्हाला निसर्गाच्या संदर्भाने करायचंय का? माझी विनंती आहे या निमित्तानं, जुनी लोक 4 पुस्तकं कमी शिकलेली असतील पण निसर्गाला देव मानत होती. गावागावांमध्ये ज्या ज्या आमराई उभ्या राहिल्या त्या सगळ्या आज्या पंजांच्या नावांनी उभ्या राहिल्या. लोक म्हणायचे आमच्या आज्याच्या नावानं आमराई, ती आमच्या पंजाच्या नावानं आमराई. ह्या आमराई उभ्या राहायच्या, झाडं लावली जायची. आता झाडं बिडं लागतात पण ते निवळ फॉर्मॅलिटी म्हणून. वाढदिवसाला झाड लावायचं, दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो, तिसऱ्या दिवशी पेपर गायब, चौथ्या दिवशी झाड गायब. पुढच्या वाढदिवसाला खड्डा तोच असतो, झाड फक्त नवीन असतं. मला वाटतं निसर्गातल्या प्रत्येक घटकाचा सन्मान करायला पाहिजे. आणि हे मी सांगत नाही, हे ज्ञानोबरायांनी सांगितलं, हे तुकोबरायांनी सांगितलं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे शेकडो वर्षापूर्वी तुकोबरायांना कळालं. मैत्र जीवांचे, निसर्गातल्या प्रत्येक घटकाचा सन्मान करा, प्रत्येक जीवामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित करा, हे ज्ञानोबरायांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलं. सावतोबा आरंचे आणि जवळ पंढरपूर. घाई घाई पंढरपूरला पण जात नव्हते. ते म्हणायचे आपण काम असं करावं की पंढरपूरचा पांडुरंग सावतोबांना भेटायला इकडे यायचा. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी.
आणि त्या धावणाऱ्या पाण्याला म्हणायचे असंच धावत धावत जा आणि माझ्या पांडुरंगाला जाऊन भेट. आता मला सांगा, आरणला जर वारं मोडलं, पाणी काय पंढरपुरात जात होतं का? पण त्यांना माहित होतं त्या पाण्यात, त्या मातीच्या कणाकणात, त्या पाना फुलात त्यात भगवंत आहे. तुम्हाला एक प्रसंग सांगतो. आता सावतोबांचा विषय निघाला. सगळी प्रतिष्ठित मंडळी, म्हणजे त्या काळातली स्वतःला प्रतिष्ठित समजणारी मंडळी सगळी दिंडीला पालखी घेऊन पंढरपूरला निघाली. सावतोबा शेतात काम करत होते आणि सावतोबा त्यांच्या कन्येला कायम सांगायचे, आपल्या शेताचा मालक पंढरपुरात असतो. मग ती म्हणायची, कोण आहे आपल्या शेताचा मालक? मग सावतोबा सांगायचे, पंढरपूरचा पांडुरंग तो आपल्या शेताचा मालक आहे. मग तो आपल्या शेतात, मग सावतोबा म्हणायचे, नुसते आपल्या शेताचा नाही, सगळ्या जगाचा मालक पंढरपुरात आहे. हे फक्त आपल्याला सांभाळायला दिलंय. आपण सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि निरोप येईल त्या दिवशी निघायचं. मग आपल्या पंढरपुरात बसलेल्या आपल्या मालकाला आपण काहीतरी पाठवलं पाहिजे. आणि मग शेतात पिकलेली पानं, फुलं, फळं याचं गाठोडं बांधलं आणि एक उडीशी लहान लेकरू दिंडीत निघाल्या त्या प्रतिष्ठित मंडळींच्या समोर गेली आणि म्हणाली, बाबा पंढरपूरला निघाला? लोक म्हणले, हो पंढरपूरला चाललोय. मग जाता जाता आमच्या शेताच्या मालकाला जरा हे घेऊन जाता. लोक हसली आणि म्हणली, तुमच्या शेताचा मालक आणि पंढरपुरात कोण आहे? म्हणले, तो विठ्ठल पांडुरंग, तेच आमच्या शेताचा मालक आहे. सगळी लोक हसायला लागली. म्हणली, बघू काय आणलंय? गाठोडं सोडलं, पानं, फुलं, शेतातली फळं आणि त्यातली 2-4 फळं ही पक्ष्यांनी कुरतडलेली होती. लोकांना राग आला. म्हणले, अरे जगाचा मालक तिथं पंढरपुरात बसतो आणि तुझी ही पक्ष्यांनी टोकरलेली घाणेरडी फळं ही घेऊन जायची देवाला? फळं तर फेकून दिलीच, पण पोरीला सुद्धा ढकललं. पोरीला ढकललं, पोरगी खाली पडली. सावतोबा आले, जवळ घेतलं आणि विचारलं, काय झालं बाळा? तिनं सांगितलं, यांना सांगत होते आपल्या पांडुरंगाला फळं घेऊन जा, पण त्यांनी नेली तर नाहीच, पण मला ढकलून दिलं. सावतोबांनी जवळ घेतलं आणि पुरीला म्हटले, बघा कथा काय सांगते. ह्या कथा आहेत ना, ह्या कथेतल्या चमत्कारांपेक्षा कथेतल्या भावाकडे लक्ष द्या. कथा सांगते, सावतोबांनी जवळ घेतलं आणि म्हणाले, ठीक आहे, त्यांना या पाना फुलात आणि तुझ्यासारख्या लहान मुलात देव दिसला नाही ना, त्यांना तिथं विटेवर पण नाही दिसायचा. आणि ही सगळी मंडळी गेली. आता ही मोठी माणसं सगळी गेली, सामान्यांची रांग थांबली. हे म्हणले, हे आरणची दिंडी आली आहे, आधी यांना दर्शन घेऊ द्या. सामान्यांची रांग थांबली, दर्शन सुरू झालं आणि ही सगळी मंडळी जेव्हा दर्शनाला गेली, असं पायावरती डोकं टेकवावं, वर बघावं आणि विठू दिसू नये. पण सांगायचं कुणाला देव दिसला नाही म्हणून. बाहेर आल्यानंतर कुजबूज सुरू झाली, तुमचं दर्शन झालं का? नाही म्हणले, 2दा बघितलं पण देवच दिसला नाही. तेवढ्यात कुणीतरी म्हणलं, सावत्याचा शाप खरा ठरला. म्हणले, त्यानं सांगितलंच होतं की जर तुम्हाला पाना फुलात आणि मुलात दिसला नाही तर विटेवर सुद्धा दिसायचा नाही. कथेचा भाव हा सांगतो की तुम्ही गाडगे बाबांची कीर्तनं बघा, त्यांची प्रवचनं बघा. कथा सांगते की तुमचं कर्म आयुष्यात कुणाच्या बापाला घाबरू नका. घाबरायचं तर स्वतःच्या कर्माला घाबरावं, कारण कर्म कधी ना कधी वसुलीला येतं. आणि एकदा का कर्म वसुलीला आलं मग तिथं कुणाचाच वशिला चालत नाही. आता आपले वशिले थोडेफार चालतील, पण तिकडून एकदा गिनती सुरू झाली की मग मात्र तिथं कुणाचाच वशिला चालत नाही. जगात कुणालाही घाबरू नये. घाबरावं तर फक्त आणि फक्त स्वतःच्या कर्माला घाबरावं. आणि आपल्या इथे जन्माला आलेल्या सगळ्या संतांनी कर्माला प्राधान्य दिलेलं तुम्हाला बघायला मिळेल. ज्ञानोबराय हे बंडखोर संत आहेत. तुकोबरायांनी बंड पुकारले तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधात. एक मर्यादा होती ज्ञानाला भाषेची. संस्कृत किती लोकांना कळत होतं, मोजक्या लोकांना कळत होतं. आणि ज्यांना कळत होतं त्यांना जसं कळेल तसंच लोकांपर्यंत पोहोचवलं. पण त्यावेळेस त्या व्यवस्थेला जाब विचारण्याचं धाडस जर कुणी दाखवलं असेल तर ते पहिल्यांदा ज्ञानोबरायांनी दाखवलं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासे केला, गोरक्षवला गहिनी प्रते, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवे सार चोजविले. म्हणजे आदिनाथ गुरूंपासून जे ज्ञानाची एक गुरु आणि एक शिष्य अशी परंपरा होती. पण ज्ञानोबरायांनी सांगितलं, एक गुरु एक शिष्य, मर्यादा आहे ज्ञानाला. येथे आहे सकलांचे अधिकार, इथं सगळ्यांना अधिकार आहे शिक्षणाचा. ज्ञानोबरायांनी एक गुरु एक शिष्य परंपरा थोडीशी बाजूला ठेवली आणि सगळ्यांसाठी ज्ञानाची कवाडं खुली करून दिली. आणि मुळात जे संस्कृतमध्ये होतं ते प्राकृतमध्ये, सर्वसामान्य माणसाच्या बोली भाषेमध्ये, त्याला कळेल अशा भाषेमध्ये ज्ञानोबरायांनी मांडलं. माझी विनंती आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी असली पाहिजे.
आणि हे वर्ष ज्ञानोबरायांच्या जन्माचं 750वं वर्ष आहे. देशात जगभरामध्ये आपण ते साजरं करत आहोत. म्हणजे आम्ही प्रयत्न करतोय की सगळीकडे हे वर्ष आपण लेकराचा आपल्या वाढदिवस साजरा करतो. ज्ञानोबरायांचा वाढदिवस सगळ्या देशात सगळ्या जगात साजरा झाला पाहिजे. आणि तो निवळ काय समारंभपूर्वक साजरा करावा असं नाही. प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी असली पाहिजे, ती समजून उमजून घेतली पाहिजे, पसायदान समजून घेतलं पाहिजे. आणि हे पसायदान विश्वाची प्रार्थना ठरावी इतकं गोड आहे, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता आम्ही 28 फेब्रुवारीला माऊलींचं चरित्र सर आम्ही मॉरिशियस मध्ये करतोय. आपले शासनाचे काही प्रतिनिधी, मॉरिशियसचे राष्ट्रपती त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि तिथं आपला खूप मोठा समाज आहे, ज्यांना मराठी कळतं. महाराष्ट्रातून गेलेली खूप सारी माणसं मॉरिशियस मध्ये. आणि 28 फेब्रुवारीला आता आम्ही मॉरिशियस मध्ये माऊलींचं चरित्र करतोय. मराठी माणूस जाईल तिथे भेटतो. आता मी दुबईला व्याख्यानाला गेलतो मागच्या 2 महिन्यापूर्वी. तिथे जेव्हा व्याख्यानाला गेलो तिथं मला हॉटेलला घ्यायला 1-2 पोरं आली होती. पायात चप्पल, काळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट. आणि घ्यायला आली, गप्पा टप्पा, एकदम रांगडी मराठी बोलत होती. बाहेर जेव्हा गेलो 2-2, 5-5 कोटी रुपयाच्या दोघांच्या अशा गाड्या हॉटेलच्या दारात उभ्या होत्या. मी त्यांना म्हणलं, तुम्ही करता का इथं? ते म्हणलं, आमची इथं सोन्याची दुकान आहेत दोघांची. सांगलीची पोरं होती, माने आडनावाची, नोकरी शोधत शोधत दुबईला आलती. आणि तिथं जाऊन नोकरी करता करता व्यवसाय, आणि आता तिथं सोन्याच्या मार्केटमध्ये दोघांनी इतका जम बसवलाय. बघा, आपण म्हणतो नाही नोकरी जरा गावाजवळ बघावं, इथल्या इथं बघा पुण्यात इथं नगर परिषद कुठंतरी MIDC आहे का, जाऊन येऊन झालं पाहिजे. ते करता करता शेती पण, अरे ते कुठंच जात नाही आपलं, बाकीचं आहे ते. पण पोरं अशी 91-93ला व्यापारीकरण स्वीकारलं, 95ला गॅट करार स्वीकारला, खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं. तुमच्या माझ्या उद्योगाला, व्यवसायाला, व्यापाराला कशाच्या भिंती उरलेल्या नाहीयेत. हे विश्वची माझे घर, शेकडो वर्षापूर्वी ज्ञानोबराय तुकोबरायांनी सांगितलंय. वसुधैव कुटुंबकम, ही सगळी पृथ्वी हेच एक कुटुंब आहे. आणि तुम्ही कोणत्या भिंतीत नाही, पोरग जरा जवळ पाहिजे, अरे जाऊ दे, येईल परत. त्यांनी शिकलं पाहिजे, भिंती अशा तोडून विस्फारून जगाकडे, डोळे विस्फारून जगाकडे बघितलं पाहिजे. आणि ती धमक आम्हाला निर्माण करता आली पाहिजे. म्हणून आम्ही यावर्षी प्रयत्न करतोय, जगभरात आपल्याला ज्ञानोबरायांचं चरित्र, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी पोहोचवता येईल. किती गोड आहे, तुम्ही ज्ञानेश्वरी बघा. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी मला अशी दाखवा की जिथे ज्ञानोबांनी संताप व्यक्त केलाय, द्वेष व्यक्त केलाय. कुठे कुठे तुम्हाला आढळणार नाही. ज्ञानोबराय आणि तुकोबरायांमध्ये हाच फरक आहे, किंचितचा फरक आहे ज्ञानोबराय आणि तुकोबरायांमध्ये. दोघांनीही तत्कालीन व्यवस्थेला जाब विचारलाय. तुकोबरायांनी तर विचारलं, तुकोबराय तर सांगतात, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इरांनी व्हावा भारवात. तुकोबराय सांगतात, वेद तुम्ही फक्त डोक्यावर घेऊन मिरवा, त्याचा अर्थ काय ना आम्ही जगाला सांगू. आणि तुकोबराय इतक्या पुढची काळाची भाषा बोलतात. तुकोबराय म्हणतात, आम्ही नुसत्या गप्पा मारायला जन्माला आलेलो नाहीये, आम्ही फक्त छान छान बोलायला जन्माला आलेलो नाहीये, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. साधू संतांनी जे सांगितलं ते वर्तनात कसं असू शकतं हे दाखवून देण्यासाठी आमचा जन्म आहे. आणि खरंच तुकोबराय तसं जगले. वेदांतामध्ये वैराग्याची व्याख्या केलेली आहे. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत इच्छित असणाऱ्या, अपेक्षित असणाऱ्या भोगाच्या, त्यागाच्या वृत्तीला वैराग्य म्हणतात. तुकोबराय म्हणतात, आम्ही फक्त ह्या व्याख्या सांगायला जन्माला आलेलं नाहीये, वैराग्य काय असतं ते आम्ही जगून दाखवू की. वेळ आल्यानंतर तुकोबरायांनी पिढ्यानपिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र इंद्राणीच्या डोहात नेऊन बुडवून टाकली. काय धाडस आहे हो. आपण लोकांना सांगितलं इंद्राणीनं गाथा परत केली हा चमत्कार आहे, इंद्राणीनं गाथा परत केली हा चमत्कार, हा तुकोबरायांचा अधिकार समजू. पण खरा चमत्कार तर हा आहे की पिढ्यानपिढ्या चालत आलेली महाजनकीची कागदपत्र अशी बुडून टाकली जितक्या सहजतेनं तुम्ही मी श्वास घेतो. मी तर म्हणतो शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना, जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. आणि त्याचा कुठं फ्लेक्स नाही, त्याचा कुठं बॅनर नाही, काय नाही काय नाही. आणि कर्माला किती प्राधान्य द्यावं हे तुकोबरायांकडनं शिकावं. तुकोबरायांचा अभंग आहे. तुकोबराय सांगतात, घरामध्ये जर एखादी दुःखद घटना घडली ते प्रेत एक वेळ झाकून ठेवा, आणि पेरणीची जर वेळ आलेली असेल तर पहिली पेरण करून घ्या. तुम्हाला कदाचित ही अतिशयोक्ती वाटेल, पण ही अतिशयोक्ती नाही. तो काळ तसा होता, ती परिस्थिती अशी होती. तुकोबराय सांगतात, पेरणीची वेळ जर आता टळली तर परत साधता यायची नाही. ते प्रेत थोडस बाजूला ठेवा, कारण
तिथं तो शेतकरी आणि अभंग तुकोबाराय सांगतात त्या पोटाला त्यानं ओटी बांधलेली असते, ओटीमध्ये धान्य असतं, ते धान्य तो शेतकरी मुठीत घेतो, मूठ अशी पाभरावर धरतो, मूठ सैल होते, मग ते जमिनीत ते धान्य मुरतं आणि एक एक अंकुरातनं एका दाण्यातनं 1000 दाणे उगवतात. ती वेळ टळू देऊ नका. मला सांगा याच्यापेक्षा काय कर्माला प्राधान्य देणं असू शकतो? भगवान श्रीकृष्ण सुद्धा कर्माला प्राधान्य देतात. भगवंत स्वतः रणांगणात आहेत अर्जुनाच्या सोबत आणि मग अर्जुनाला सांगतात चल शस्त्र उचल. भगवान श्रीकृष्णाची त्याची शपथ आहे की मी शस्त्र उचलणार नाही, पण ठीक आहे ना, तो रणांगणात उभा आहे आणि तो अर्जुनाला सांगतोय तू शस्त्र उचल, चल मी आहे तुझ्या सोबत. स्वतः रणांगणात आहेत म्हणून त्यांनी सांगितलेले शब्द हजारो वर्ष गीतेच्या रूपानं तुमच्या माझ्या मनावर अधिराज्य गाजवतात. आणि भगवान श्रीकृष्ण जर तिकडं समुद्रात झोपलेत, लक्ष्मी माता पाय चेपते आणि तिथून जर कृष्ण म्हटला असता अर्जुना उचल बरं शस्त्र, बघ बरं मी आहे तुझ्या सोबत, अर्जुन म्हणला असता देवा तुम्ही आराम करा, आपण बघू नंतर युद्धाचं काय करायचं. पण स्वतः भगवंत तिथं रणांगणात आहेत, स्वतः कर्माला प्राधान्य देत आहेत आणि म्हणून त्या बोलण्याला अर्थ आहे. मला वाटतं कर्माला प्राधान्य देणं हे जे सुचवलं सगळं संतांनी ते येणाऱ्या पिढ्यांना सांगता येईल का? आणि कुणी जर तुम्हाला सांगत असेल 1 रुपयावर जात नाही, पैशाला कोंबडी खात नाही, पैशावाल्याला कुठं झोप आहे का, त्याला कुठं सुख आहे का, हे असलं सांगणाऱ्याला म्हणायचं हे तुझ्याकडेच ठेव. हे असलं सांगून आहे ना तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणीही करू नये. उलट पोरांना सांगा मजबूत पैसे कमवा, स्वतःच्या पायावरती उभं राहा, मजबूत अर्थकारण ठेवा. हा फक्त हे सगळं करत असताना तुकोबरायांचं विधान मात्र विसरू नका, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. अर्थकारण करायचं, मजबूत करायचं, पण तुकोबरायांचं विधान कायम लक्षात ठेवायचं, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आजच्या तारखेला जर मला कुणी विचारलं चांगला माणूस कोणता, या जातीतला, त्या गावातला, या धर्मातला, त्या पक्षातला, मी म्हणेल ज्याचा व्यवहार चांगला तो माणूस चांगला. मग तो व्यवहार हा शब्द दोनही अर्थानं, अर्थकारणाच्या बाबतीतही आणि तुमच्या वागणुकीच्या बाबतीतही. बँकेत गेल्यानंतर कर्ज मागितलं तर बँक काय विचारते? बँक म्हणते का लय गोरा गोमटा आहे, याला देऊन टाका 2-5 लाख रुपये. ते तुमचा आधी व्यवहार बघताय की तुम्ही कसे आहात ते, आणि मग ठरवते की तुमच्या बरोबर व्यवहार करायचा की नाही. म्हणून मजबूत अर्थकारण ठेवावं, फक्त आपला व्यवहार चांगला आहे की नाही याची काळजी घ्यावी. ज्ञानोबराय तुकोबरायांनी जे सांगितलं ते येणाऱ्या पिढ्यांना समजेल का याची काळजी घ्यावी. किती गोड आहे ओ पसायदान. पसायदानातला पहिला शब्द काय ताई? आता. पहिला शब्द आहे आता. 9000 ओव्यांचा प्रपंच आहे. किती शब्द संपदा, किती मोठी प्रतिभा. कोणत्याही शब्दानं ज्ञानोबरायांना पसायदानाची सुरुवात करता आली असती, पण ज्ञानोबरायांनी जाणीवपूर्वक आता हाच शब्द का वापरला? आता हा निर्वाणीचा शब्द आहे, आता हा निरोपाचा शब्द आहे. प्रवचन होईल अजून 5-10 मिनिटात, प्रवचन झालं की तुम्ही इथे प्रसाद वगैरे होईल, तुम्ही विठ्ठल भाऊंना, दादांना, ज्यांना सगळ्यांना भेटाल, जाताना नमस्कार कराल आणि काय म्हणाल? आता येते, आता येतो. आता हा निरोपाचा शब्द आहे. माऊली निघाले आणि मग जाताना ज्ञानोबरायांनी साकडं घातलं आता. बरं आता पांडुरंगा, आता विठ्ठला म्हणू शकले असते, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्ञानोबराय हाक मारतात आता विश्वात्मके देवे. बरं ज्ञानोबरायांच्या मागण्यात किंचित तरी लाचारी आहे का? ज्ञानोबरायांच्या मागण्यात रुबाव आहे. ज्ञानोबराय म्हणतात हा वाग्यज्ञ तुमच्या समोर मांडलाय, यावर जर तुम्ही संतुष्ट असाल तर तो शो निमज द्यावे पसायदा नाही. आणि बघा पहिलं मागणं कुणासाठी मागितलं? आपल्याला जर मागायची वेळ आली, एक तर पहिलं आपलं आपल्यासाठी. थोडस मोठं मन असलं नवरा बायकोसाठी, बायको नवऱ्यासाठी, दोघं मिळून लेकरांसाठी. त्याच्या पुढे गेलं तर फार फार तर मेव्हण्यासाठी, मेव्हणीसाठी. याच्या पलीकडे आपण जायला तयार नाही. ज्ञानोबरायांना मागायची वेळ आली आणि ज्ञानोबरायांनी पहिलं मागणं मागितलं, जे खळांची व्यंकटी सांडू. जे खल आहेत, जे दुर्जन आहेत, त्यांच्यासाठी पहिलं मागणं मागितलं. बरं ज्ञानोबराय असंही म्हणू शकले असते. तुम्ही बघा ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवरची टीका आहे. इकडं गीता सांगताना भगवंत सांगतात अर्जुनाला शस्त्र उचल, हे धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे, मागे पुढे बघू नको. तुला धर्म अधर्माच्या युद्धामध्ये कच खाऊन चालणार नाही, तुला शस्त्र उचलावं लागेल. म्हणजे भगवंत अर्जुनाला सांगतात दुर्जनांचा संहार कर. आणि त्याच गीतेवरती टीका करताना ज्ञानोबराय सुद्धा म्हणू शकले असते की नाही,
जे खल आहेत ते मरो. ज्ञानोबराय मरो म्हणतात का? ज्ञानोबराय मरो नाही म्हणत. ज्ञानोबराय म्हणतात जे खळांची व्यंकटी सांड, जे खल आहेत, जे दुर्जन आहेत, त्यांच्यातली वाईट बुद्धी सांडो. आणि पुढे किती गोड शब्द वापरला, तया सत्कर्मी रती वाढो. ताई वाढो कधी म्हणतात? रोग जर छोटा असेल तर वाढो म्हणायचं, आणि रोग जर अस्तित्वात नसेल तर बी लावायची आणि रुजो म्हणायचं. पण ज्ञानोबराय असं म्हणू शकले असते की नाही, तया सत्कर्मी रती रुजो. रुजो नाही, वाढो म्हणतात. कारण माऊलींना ठाऊक आहे वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती शिल्लक आहे. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी शब्द वापरला, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व सुधर्म सूर्य पाहो, आणि मग जो जेवांशील तो ते लाहो प्राणी जात. किती गोड आहे पसायदान. ज्ञानोबरायांनी अपेक्षा व्यक्त केली सज्जनांची मांदियाळी तयार होते. आणि मग सज्जन कोणाला म्हटलंय? चंद्र मेझे आलांछन मार्तंड जे तापहीन, जे चंद्रासारखे शीतल आहेत पण ज्यांच्यावर कोणता डाग नाही, जे मार्तंडासारखे तेजस्वी आहेत पण ज्यांचा जगाला ताप नाही. तुमच्यात ताकद आहे पण त्याचा जगाला ताप होता कामा नाही. आपल्याकडे थोडी रग आली, शेजारच्याला वाटते प्लॉट विकून निघून जावे. मार्तंड जे तापहीन, तुमच्यात तेजस्वी आहात पण तुमचा जगाला ताप नाही. अशा सज्जनांची मांदी आळी तयार होईल का, अशी अपेक्षा ज्ञानोबरायांनी व्यक्त केली. परवा चैतन्य महाराज देगलूरकर एका प्रवचनात खूप गोड बोलले. ते म्हणाले त्या रेड्याला माऊली एकदाच म्हणले बोल आणि तो बोलायला लागला. जड भिंतीला माऊली एकदाच म्हणले चल आणि ती चालायला लागली. ते म्हणाले मुक्या प्राण्याला एकदाच सांगावं लागलं, जड भिंतीला एकदाच सांगावं लागलं, पण माणसांसाठी मात्र ज्ञानोबरायांना 9000 ओव्यांचा प्रपंच मांडावा लागला. आणि तरी आपण काय म्हणतो, जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? तुम्हाला शंका आहे का? जगातला सगळ्यात हुशार प्राणी माणूस आहे. आणि हे कुणी जाहीर केलंय? माणसाने जाहीर केलंय. इतका तर माणूस हुशार आहे. निसर्ग, समाज आणि अर्थकारण या 3 बाबतीत वागत असताना आपल्याला आपली हुशारी सिद्ध करावी लागेल. तुम्ही म्हणाल समाज म्हणजे नेमकं काय? समाज काय कुठून आभाळातून येत नाही हो. तुम्ही मी माणसं एकत्र येऊनच समाज तयार होतो. सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. एका वर्गात 50 पोरं शिकायची, ती पार ते दाखल्यावरच गुरुजीला माहित असेल हे कोणत्या जातीचं आहे कोणत्या धर्माचं आहे. आता आडनाव विचारून ठरवलं जातं या संघ पुढे बोलायचं का नाही बोलायचं. इतकं सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी जर घ्यायची असेल ना तर पहिल्यांदा कौटुंबिक स्वास्थ्य ठेवावं लागेल. आणि कौटुंबिक स्वास्थ्य जर ठेवायचं, मला मान्य आहे कौटुंबिक स्वास्थ्य ठेवणं कुणा एकाची जबाबदारी नसते, कुटुंबातल्या सगळ्यांची जबाबदारी असते. पण शक्य तितके प्रयत्न आपण करावेत. आणि ज्या दिवशी असं वाटल प्रयत्न करून पण होत नाही त्या दिवशी मौन बाळगावं, त्या दिवशी शांतता ठेवावी. पण शक्य तितके प्रयत्न आपण आपल्या बाजूनं करायला हवे. काय गोड नाती येतो, आई वडील बहीण भाऊ मामा काका मावशी. आपल्याकडे तर म्हण होती आई मरो आणि मावशी उरो. किती प्रेम असायचं त्या मावशीचं. बरं पोरं वडिलाकडे हट्ट करत नव्हती, तेवढं चुलत्याकडे करायची. वडिलांना म्हणायला जरा घाबरायची आणि मग चुलत्याला सांगायचं नाना हे घेऊन द्या, तात्या ते आणून द्या, काका हे आणता का. आणि मग चुलत्यांना हट्ट पूर्ण करायचे. 3-3 4-4 भाऊ असायचे. एक कोणतर कारभारी असायचा. मला वाटतं भाऊन हे 3 भाऊ, सूर्यभान चंद्रभान आणि शिवराम 3 भाऊ. असे 4-4 5-5 भाऊ असायचे. एक त्यांच्यात कोणतर कारभारी असायचा. मग कारभारी कसा ओळखायचा माहितीये का? ज्याची चप्पल फाटलेली समजायचं हे कारभारी. त्यानं स्वतःच्या पायाकडे नाही बघायचं, त्यानं भावांच्या पायाकडे बघायचं, पुतण्यांच्या पायाकडे बघायचं. आणि ही तुमची जी पिढी आहे ना, आता हे टोपीवाले हे सगळे, फार पैसे नव्हते पण माणसं जबाबदाऱ्या स्वीकारायला तरबेज होती. म्हणजे स्वतःच तर बघायचंच, फार बहिणीचं तिकडं नांगरून बिंगरून त्यांची शेतीवाडी सगळं करून मग आपलं सगळं करायचं. बहिणींची लग्न कार्य करायची, त्यांच्या पोरांची शिक्षण बघायची, भावांचं बघायचं. आता लंकेसाहेब आमच्यावर काय जबाबदाऱ्या आहेत तसं बघितलं तर? आमच्या पिढीवर विशेष जबाबदाऱ्या नाहीयेत. आम्हाला पुण्यात एक फ्लॅट घ्यायचा आहे आणि एक गाडी घ्यायची आणि तेच सगळ्या पाहुण्याला सांगायचं हप्ते 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 हप्ते. बरोबर एक नाही कुठे ते आमच्यावर जबाबदाऱ्या नाहीयेत. पण ही पिढी अशी होती, एक जण कोणतर नोकरीला लागायचा, त्यानं मग बाकीचं सगळ्यांचं बघायचं.
एक भाऊ जर इकडं नगरला सेटल असला, गावातलं पेशंट जरी सिव्हिलला ऍडमिट असलं ना, यानं जाता डबा देऊन जायचा त्याला. ही अशी जबाबदारी स्वीकारायला माणसं. आणि पगार तरी किती होते हो? पगार आता वाढले. 6व्या 7व्या वेतन आयोगानंतर पगार जरा बरे झाले. माझे वडील 2006ला मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले. 6वा वेतन आयोग पण लागू नव्हता. मला वाटतं त्यांचा रिटायरमेंटचा पगार काहीतरी 14-15 हजार रुपये. रिटायरमेंटचे पगार जर 14-15 हजार आहेत, तर नोकऱ्या किती रुपयाने सुरू झाल्या? यांच्या नोकऱ्याशी 200 रुपयानं सुरू झाल्या. बायको जर कधी म्हणली चला इथून थोडस जरा कुठं शनी शिंगणापूरला जाऊन येऊ, कुठं गाडी नव्हती आपल्याकडं. मित्राची गाडी घ्यायची, त्याच्यात निम्म रॉकेल, त्यात निम्म पेट्रोल. निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपणार, मग गाडी वाकडी करायची. ती वाकडी केल्यावर तर बायको असं बघायची, कोणत्या मुहूर्तावर यांची माझी गाठ पडली कुणाच काय. आणि वाकडी करून जर चालू झाली नाही, पुढे वेगळे सायंटिस्ट होते, साहेब ते टाकीत फुकणार. यानं टाकीला तोंड लावल्यावर तर बायको असं बघायची, कोणत्या मुहूर्तावर यांची माझी गाठ झाली कुणाच. अशा बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्या बरं. कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या शिंगणापूरला गेल्या. आता एसी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. बायको तिकडच्या खिडकीत तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीत इकडे बघते. ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाही? साधनं वाढत गेले, आनंद कुठे होरपळून गेला हे मात्र कळलं नाही. तुम्ही जुन्या बायकांना विचारा, वर्षात कधीतरी साडी मिळायची हो. आता एका साडीचा नंबर ताई वर्षात तर लागतो का? आणि वर्षाकाठी जर नवऱ्यानं साडी आणली, बाई पहिली स्वतः नव्हती नेसत, ती आधी जावलं म्हणायची, बाई तुम्ही घडी मोडा. मग हिनं घडी मोडली का मग हिनं नेस. आता तरुण पुरींना घडी मोड हा शब्द तर माहित आहे का? आणि आपण कुणाला घडी मोडायला देतो? आणल्याबरोबर लगेच नेसायची, लगेच सेल्फी आणि लगेच स्टेटस. आणि दिवसभर बघायचा, कोणी कोणी बघितलंय, कोणी कोणी बघितलंय, कोणी. आता आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. ज्ञानोबरायांनी व्याख्या केली आहे, किंबहुना सोय जीव आत्मयाचे आहे, तेथ जे होय त्या नाम सुख. ज्ञानोबरायांनी सांगितलंय आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. दुर्दैवानं आम्ही ते साधनांमध्ये शोधायला लागलो, तेही स्वतःच्या साधनांमध्ये नाही. इतरांच्या तुलनेत आम्ही कुठे आहोत याच्यावरनं आमचं सुख दुःख ठरायला लागलं. कल्पना करा ताई, तुम्ही बाजारात गेलात आणि तुमचे 100 रुपये हरवले, किती वाईट वाटतं? 8 दिवस तर करमत नाही. गल्लीतल्या सगळ्या बायका गोळा करायच्या आणि त्यांना संध्याकाळी चहा पाजून सांगायचं, बाई बाजारात गेलते, 100 रुपये पडले, कसे साठवले होते माझं मला माहित. परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात 50 सापडले होते. असं करून करून कुठे आता 100 झाले. पण एवढं म्हणून थांबत नाही, पुढे जाऊन म्हणणार कोणाला सापडले असले तर सापडो, त्याला पचायचेच नाही. केवढं टेन्शन आहे. हे टेन्शन फार वेळ नाही. त्यातल्या एखाद्या मैत्रिणीने फक्त म्हणलं पाहिजे, बाई तुझे तर 100 गेले, परवा माझे 500 गेले ग. इतकं बरं वाटतं नाही. जाऊ दे, आपले तर 100 गेले, हिचे 500 गेले. आपला आनंदही आपला नाही आणि आपलं दुःखही आपलं नाही. खरं तर आनंदही आपला आहे आणि दुःखही आपलं आहे. साधनं ही वापरण्यासाठी असतात आणि माणसं ही जपण्यासाठी असतात. आपण उलट करतो, आपण साधनं जपत राहतो आणि माणसांना नको तशी वापरत राहतो. लक्षात घ्या, ढगाड गेलेला सूर्य परत बघायला मिळतो, मातीआड गेलेली माणसं परत पाहायला मिळत नाही. गेल्यानंतर आपण त्या शरीराला मांडी देतो, गेल्यानंतर आपण वारा घालतो. त्या वाऱ्याची झुळूक त्या शरीराला समजत नाही आणि तुम्ही दिलेल्या मांडीचा स्पर्श पण कळत नाही. माणसं आहेत तोपर्यंत त्यांना जपा. घरातली म्हातारी आई, घरातली म्हातारी आजी, आजोबा, त्यांच्या सुरकुटलेल्या हातांचा स्पर्श, त्याची एक वेगळी ऊर्जा आहे. घरातली आजी आता 2 भाकरी थापू शकत नाही, पण तिचं घरात असणं वैभव असतं त्या कुटुंबाचं. आजोबा आता शेतावर जाऊन काम करू शकत नाही, पण त्यांचं असणं रुबाब असतो त्या कुटुंबाचा. ज्यांच्याकडे ही माणसं आहेत ना, त्यांनी त्या माणसांना जपा. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाही, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. ते विझून गेलं ना, मग त्या लोकांची किंमत कळते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर ओतप्रोत प्रेम करणारी या जगात जर कोण असेल तर तुमची आई आहे आणि तुमचे वडील आहे. आजही तुम्ही बघा, फोन करा आईला, आई उद्या येते बरं का माहेरी.
तुम्ही फोन केला उद्या येते, रात्रभर ती झोपत नाही. सकाळी उठल्याबरोबर पहिला फोन असतो, उठली का ग, आवरलं का, निघाली का, गाडीत बसली का, जागा मिळाली का, उतरली का. आणि तुम्ही उमऱ्यात यायला उशीर, पटकन उमऱ्यापाशी पळत येते, भाकरीचा तुकडा वाळून टाकते, पाणी वाळून टाकते, जवळ घेते, तिची ओढ गालावर लावते. 2 दिवस जर तुम्ही माहेरी थांबलात आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही सासरी जायला निघालात, तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का? शेंगा घेऊन जा, वांगे घेऊन जा, दूध घेऊन जा, भाजी घेऊन जा, पापड करून ठेवलेत, लोणचं घालून ठेवलंय, कुरड्या करून ठेवल्यात, वडे तोडून ठेवलेत. सासरी काय मिळत नाही? सासरी सगळं मिळतं, पण आईला वाटतं पुरीची पिशवी कधी रिकामी जाऊ नये. कोण करतं एवढं प्रेम मला सांगा? आपलं बालपण कधी संपतं माहितीये? कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल लग्न झाल्यावर. मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही. बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते. आई गेली का समजायचं आपलं बालपण संपलं. पोरींची तर हसायची, रुसायची, फुगायची, भांडायची, चिडायची, रागवायची सगळी जागा जर कोणती असते तर त्यांची आई असते. दिवसभरात एकदा तर आईशी बोलायचं असतं. बरं, आई सगळं तुमचं ऐकते. कधीतरी आईचं एक वाक्य तुम्ही कान देऊन ऐकलं पाहिजे. कधीतरी ती नकळत म्हणते, बाई आम्ही आहोत ना तोपर्यंत येत चला. ज्या दिवशी आई असं म्हणेल आम्ही आहोत तोपर्यंत येत चला, तेव्हा हातातली कामं ठेवा आणि भेटून घ्या. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे ढगाड गेलेला सूर्य परत दिसतो, मातीआड गेलेली माणसं परत भेटत नाही. म्हाताऱ्या माणसांसोबत स्पर्श ठेवा. त्यांना अपेक्षा असते कुणीतरी हातात हात द्यावा, त्यांना अपेक्षा असते कुणीतरी निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला सहभागी करून घ्यावं. काय निर्णय प्रक्रिया असते हो? साधी गाडी घ्यायची ना, वडिलांना म्हणा की बाबा गाडी घ्यायची बरं का, चला बरं आपण सोबत जाऊ. वडील म्हणतात का हीच घेन, ती नको घेऊन, ह्याच रंगाची घे. पण आपल्याला अजून विचारलं जातंय, हा एक वेगळा अनुभव असतो. घरात तुम्ही फक्त सासूला म्हणा, आई आज भाजी कोणती करायची हो? आई काहीच सांगत नाही, तू ही कर आणि तू ती कर, बघ बाई काय असेल ते कर. पण अजून आपल्याला घरात विचारलं जातंय भाजी कोणती करायची, अजून आपला अधिकार आहे याची जाणीव त्या म्हाताऱ्या माणसांना होते. म्हणून माझी विनंती आहे, घरातल्या म्हाताऱ्या माणसांना जपा. आजी आजोबा किती गोड नातं आहे हो. शेवटचे 1-2-5 मिनिट घेतो. आजी आणि आजोबा तर इतकी गोड नाती आहेत. बघा, आजीचा सगळा संसार करून झालाय. आजीची शेवटची मैत्रीण जर कोण असेल तर तिची नात आहे. आणि नातवाला अजून जग बघायचंय. नातवाचा पहिला मित्र जर कोण असेल तर त्याचे आजोबा आहे. जाणीवपूर्वक आजी आजोबांची आणि घरातल्या नातवांची भेट होत राहील याची काळजी घ्या. मला माहिती आहे नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं गावं सोडावी लागतात. आई वडील आजी आजोबा गावी राहतात, आपण शहरात येतो, क्रमप्राप्त आहे. पण तरी सुद्धा जाणीवपूर्वक सुखदुःखात सणावाराला आजी आजोबांचा आणि नातवांचा जिव्हाळा राहील याची काळजी घ्या. शेवटची गोष्ट मी सांगून थांबणार आहे. माझा एक मित्र त्याच्या आजीची गोष्ट सांगायचा. तो म्हटला, आमचे वडील नोकरीच्या निमित्तानं शहरात आले आणि आजी आजोबा मात्र आमचे गावाकडे राहिले. पण वडिलांनी जाणीवपूर्वक काहीही सुखदुःख असलं आम्हाला घेऊन जाणार, सणावाराला कायम गावी जाणार. आजी आजोबांची नातवांची भेट व्हावी याची काळजी आमच्या वडिलांनी कायम घेतली. दिवाळीचा सण आमचा पक्का ठरलेला होता. ती पोरं जरा शांत करा, शेवटचे 5 मिनिट. कोणाची रे ती? आपलीच असणार आहेत कोणाची. अरे शेवटचे 5 मिनिट फक्त. आमच्या आजोबा आहेत ना, आम्हाला कीर्तनाला घेऊन जायचे बरं का दादा. आणि कीर्तनाला गेलं, घरी आलं ना, ते विचारायचे अभंग कोणता घेतला होता, एखादं प्रमाण आठवतंय का, एखादा दृष्टांत आठवतोय का. त्याच्यामुळे झालं काय माहितीये का, कुठेतरी गेल्यानंतर 2 तास बसायचं मांडी घालून, ही बैठक तयार झाली. माझी सगळ्या म्हाताऱ्या आजी आजोबांना विनंती आहे, पोरांना चांगल्या कीर्तनांना, चांगल्या प्रवचनांना, चांगल्या व्याख्यानांना, चांगल्या नाटकांना, चांगल्या चित्रपटांना घेऊन जा. घरामध्ये हरिपाठ झाला पाहिजे. घरामध्ये एकत्र असं गोल करून जेवायला बसलं पाहिजे. मी का म्हणतो माहितीये का, हे आजी आजोबांची आणि नातवांची भेट ती याच्यासाठी. तो सांगायचा, दिवाळीचा सण आमचा पक्का ठरलेला होता. इकडचा सूर्य तिकडे उगवल, पण दिवाळी मात्र आमची गावाकडे व्हायची. आणि आमची आजी डोळ्यात प्राण आणून आमची वाट बघत बसायची. आजी म्हणजे कशी,
नऊवारी साडी, चोळीला मारलेली गाठण, कमरेला खोवलेली पिशवी आणि कपाळावर भलं मोठं कुंभ. आजी वर्षभरात 100-200 रुपये पिशवीत साठवून ठेवायची आणि सगळे नातवंड आले दिवाळीला, प्रत्येकाच्या हातात ₹2 करत 100-200 रुपये तर असे उडून टाकायचे. तो म्हणतो, वर्षभरातली सगळी दौलत नातवांच्या हातावरती उधळून टाकणारी तुकतुकीत चेहऱ्याची आजी आमच्या दृष्टीनं जगातली सगळ्यात श्रीमंत बाई होती. आमचा फक्त वाडा मोठा होता, आजीचं खरंच माहेर मोठं होतं. आमच्या वाड्यात आली आणि या गर्दीत राबता राबता कधी म्हातारी झाली तिचं तिलाच कळलं नाही. कायम आजोबांच्या धाकात राहिली. जुन्या बायका कायम धाकात राहिल्या. नुसते डोळे मोठे केले तरी वाडा चिडीचूप व्हायचा. वाढता वाढता नुसतं तांब्याला हात लागला आणि पाणी ताटात कलंडलं. 4 चौघात आजोबांनी अपमान केला. असे कितीतरी अपमान आजी आयुष्यभर गिळत राहिली. पण आजीचा आजोबांवर जीव होता. कधी त्यांच्या जेवणाची वेळ टळू दिली नाही, कधी त्यांच्या कपड्याची इस्त्री चुकू दिली नाही. दिवाळीच्या सणाला सगळेजण जमायचे. वाड्यात जागा कुठे एवढ्यांना, मग असा अंगणामध्ये तळवट टाकायचा आणि तळवटावर सगळ्या नातवांनी झोपायचं. वाड्यामध्ये कापसाच्या उश्या मोजक्या होत्या. ज्या नातवाच्या मनगटात रग त्याला पटकन उशी मिळायची. मला कधीच मिळाली नाही. रांगणाच्या कोपऱ्यात जाऊन मी रडत बसायचं. तशी आजी यायची आणि उचलून घेऊन जायची. पण माझं नशीब थोर. तो लिहितो, माझं नशीब थोर. बाकीच्या पोरांना डोकं टेकवायला कापसाची उशी मिळाली, मला मात्र डोकं टेकवायला कायम आजीचा मोह हात मिळाला. आजीच्या हातावर डोकं टेकवायचं, आकाशातल्या ताऱ्यांकडे बघायचं आणि आजीला म्हणायचं, आजे एखादी गोष्ट सांग ना. माझ्या आजीनं मला किती गोष्टी सांगितल्या. सावित्रीची म्हणायची, काय घेणं होतं सावित्रीला. लोकांची लेकरं शिकावीत म्हणून शाळा काढली. रस्त्यानं चालली तरी लोक दगडधोंडे फेकून मारायची. ती सांगायची, काय चूक होती अहिल्याची, तिला शाप दिला आणि तिचा दगड झाला. काय चूक होती रुक्मिणीची, लेकरांना शुद्धीपत्र मिळावं म्हणून तिला जीव बुडवायला लावला. आणि ती सांगायची, सीता जनकाची पोरगी मोठ्या घरात आलती, अयोध्येची राणी झाली असती, पण लेकराच्या वाट्याला वनवास आला. अयोध्येचा राजवाडा सोडताना तिला मोह झाला नाही, पण का कुणास ठाऊक वनवासात असताना सोन्याच्या हरणाचा मोह झाला. प्रभू रामचंद्र हरिण पकडायला गेले आणि रावणानं मात्र सीतामाईला पळून नेलं. ती सांगायची, आम्हा बायांचं जगणंच मेलं असं. कशाचा हट्ट धरायचा नाही आणि कशाचा हट्ट धरला की झालं वाटोळं. आजी रडायची आणि मी तिच्या हातावर डोकं ठेवून झोपी जायचो. आता आम्ही मोठे झालो, पुण्यात आलो. एका खोलीत मी आणि माझा मित्र राहायचो. परीक्षा जवळ आल्या होत्या, तब्येत बरी नव्हती. वडिलांना फोन केला, बाबा तब्येत बरी नाही, सोबत कुणाला तर पाठवतात. आणि पहिल्यांदा सोबत म्हणून माझी आजी काही दिवस पुण्यात आली. कितीतरी आज्या आयुष्यभर खेड्यात राहतात, पण नातवांना सांभाळायला पुन्हा शहरात जातात, थेट परदेशात जातात, तिथल्या परिस्थितीशी जुळून घेतात. तशी आमची आजी 8-10 दिवसांसाठी पुण्यात आली. शिवाजीनगरच्या स्टँडला मी तिला घ्यायला गेलो होतो. छोटीशी पिशवी घेऊन आजी पुण्यात उतरली. उंच उंच इमारती बघून सारखं मला विचारत होती, किती मजले असतील, किती घरं असतील. खोलीवरती जेव्हा आम्ही आलो, काय सांगावं, आजीनं त्या खोलीचं घर करून टाकलं. सकाळी उठायची, 4 टिपक्यांची रांगोळी काढायची, तिथेच संध्याकाळी दिवा लावायची आणि आम्ही अभ्यासाला बसलं त्या शेजारच्या मंदिरात जाऊन हरिपाठ म्हणत बसायची. काय घेऊन आली ती आजी येताना? छोटीशी पिशवी. त्या पिशवीत 2 जुनी लुगडी, केस विसरायची फणी, छोटासा आरसा, मेणाची डबी, कुंकाचा करंडा आणि हरिपाठाचं पुस्तक. एवढ्या एका पिशवीत तिचा सगळा संसार संपून गेला. परीक्षा संपल्या, तब्येत बरी होती. वडिलांचा फोन आला, आजीला घ्यायला येतो रे, 4 दिवसानं वडील येणार. म्हटलं चला. आपण लहानपणी आजीच्या कडेवर फिरलो, आता आजीला जरा गाडीवर फिरू. पहिल्यांदा तिला गाडीवर बसवलं आणि सगळं पुन्हा फिरवलं. सारसबागेत तिच्यासोबत भेळ खाल्ली. लक्ष्मी रोडला बर्फाचा गोळा खाताना तिचे लाल झालेले ओठ जेव्हा मी तिच्या छोट्या आरशात तिला दाखवले ना, तेव्हा मात्र ती खुदकन हसली. पहिल्यांदा मी आजीला असा हसताना बघत होतो. आमच्या गप्पा रंगल्याच होत्या. तेवढ्या वडिलांचा फोन आला, जरा गडबड कर, मी नगरच्या स्टँडला घ्यायला येतो, लवकर निघा. म्हटलं बाबा, हवं तर 2 दिवसांनी तुम्ही येणारच आहात. आता रात्र झालीये, सकाळी निघतो. वडिलांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितलं, आजोबा गेले, लगेच या.
आजीला कोणत्या तोंडानं सांगू? आत्ता तर तिला मी हसताना बघत होतो. आजीला म्हटलं, आजोबांची तब्येत बरी नाही, आपल्याला गावी जावं लागेल. घाई गडबडीत आम्ही शिवाजीनगरच्या स्टँडला आलो. नगर गाडी लागलेली होती. येताना आजीची पिशवी तशीच खोलीवरती विसरून राहिली. गाडीत बसलो. 2 तासांचा प्रवास आहे पुण्यावरनं नगरला. 2 तासात आजी 2 शब्द सुद्धा बोलली नाही. सारखा पदर डोळ्याला लावून खिडकीतनं बाहेर बघत होती. नगरच्या स्टँडवर गाडी आली. वडील घ्यायला आले होते. गाडीत बसलो आणि गावी निघालो. गावाची वेस जशी जशी जवळ आली तसा तसा तिचा वाढलेला श्वास थेट कानापर्यंत ऐकायला येत होता. वाड्याच्या समोरची गर्दी बघितली आणि मग मात्र आजीनं टाहो फोडला. कधी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलली नाही. आज त्यांच्या छातीवर डोकं ठेवून रडताना मी तिला पहिल्यांदा बघत होतो. पुन्हा एका मैत्रिणीनं तिच्या पायातले जोडवे काढले आणि तिच्या हिरव्यागार बांगड्यांवर कायमची टिचकी मारली. आजोबा निघून गेले. संध्याकाळी भाऊकीतली लोक भाकरी घेऊन आली. पंक्ती उठल्या. लोक येत होती. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. वाड्यामध्ये शांतता होती. 7-8 दिवस उलटले. 8व्या दिवशी कुणीतरी पंक्तीत जेवता जेवता म्हटलं, भाजीत मीठ जरा कमी दिसतंय. भाजीतल्या कमी असणाऱ्या मिठाची कुणाला तर जाणीव झाली. हीच दुःखाची तीव्रता कमी झाल्याचं लक्षण होतं. 10 दिवस उलटले. 13 दिवस उलटले. माणसं जिकडच्या तिकडं पांगून गेली. वाड्यातल्या गर्दीत आजी मात्र एकटी राहिली. 10 दिवसानं पुन्हा आजीला भेटायला गेलो. म्हटलं, आजी, तुझी पिशवी खोलीवर राहिली, ती घेऊन आलतो. पिशवी आजीच्या हातात दिली. आजीनं पिशवीतलं सामान खाली ओतलं. 2 जुनी लुगडी, मी घेतलेली एक नवी कोरी साडी, जिची अजून कुणी घडी पण मोडली नव्हती. छोटासा आरसा होता. केस विसरायची फणी होती. मेणाची डबी होती. कुंकाचा करंडा होता आणि हरिपाठाचं पुस्तक होतं. तिनं हरिपाठ हातात घेतला आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हटली, काय करू आता याचं? ही डबी, हा आरसा, हा करंडा काही कामाचं नाही. माझ्या खांद्यावर डोकं ठेवून आजी रडायला लागली. खरं तर खांद्यावर आजीचे अश्रू होते, पण नुसते आजीचेच कसे हो? जगातल्या सगळ्या बायांची दुःख. सावित्री काय, अहिल्या काय, रुक्मिणी काय आणि सीता काय. आजोबा गेले तसे काही दिवसानं आजी निघून गेली. आता गावाकडे आमचं जाणे उरलं नाही. चुलत्या काक्यांमध्ये पहिल्यासारखं प्रेम उरलं नाही. सुखदुःखात कधीतरी गाठीभेटी होतात, तेवढीच फक्त औपचारिकता. आता पहिल्यासारखं प्रेम नाही, बोलणं नाही. कधीतरी भेटल्यानंतर रामराम होतो, तितकाच काय तो संवाद. हल्ली आवर्जून कुणी कुणाकडे जात पण नाही. ज्या माणसांनी खस्ता खाऊन वाड्या बांधलाय त्या वाड्यांवरती आजी आजोबांचे फोटो तेवढे लटकतात. ते पण कधीतरी वर्षाला खाली येतात. एरवी त्या फोटोंकडे पण कुणी बघत नाही. त्या फोटोंवरती 2 हार लावलेले तेही आता सुकून गेले. पित्राच्या निमित्तानं खाली येतात, पुन्हा भिंतीवरती जातात. वाड्याच्या भिंती आता खचून गेल्या. म्हटलं, या वर्षी आपणच थोडासा पुढाकार घ्यावी थोडीशी माघार, जपावीत नाती आणि जावं गावाकडं. या वर्षी फोन केला. म्हटलं, दिवाळीला गावी यावं. गेलो गावाकडं. माझ्यासोबत माझी एवढीशी पोरगी होती. तिला घेऊन मी तिला सगळा गाव दाखवला. ही नदी, इथं गुडघे टिकून आम्ही पाणी प्यायचो. हा पार आजोबा आम्हाला घेऊन यायचे. हे मंदिर आजोबा खांद्यावरती घेऊन जायचे. आणि संध्याकाळी तिला म्हटलं, बाळा, हे अंगण, इथं तळवट टाकायचा आणि आजी आम्हाला घेऊन झोपायची. तळवट टाकला. आता वाड्यात कापसाच्या उशा खूप होत्या, पण त्याच्यावर टेकवायला डोकी उरली नव्हती. माझ्या पोरीनं माझ्या हातावरती डोकं टेकवलं आणि आकाशातल्या ताऱ्यांकडे बघत म्हटली, बाबा, एखादी गोष्ट सांग ना. गोष्ट म्हटल्याबरोबर टचकन डोळ्यात पाणी आलं आणि आजी आठवली. म्हटलं, बाळा, तुला कोणती गोष्ट सांगू? सावित्रीची, अहिल्याची, रुक्मिणीची की सीतेची? तशी पोरगी म्हटली, बाबा, मला तुझ्या आजीची गोष्ट सांग. आपल्याला आपल्या आजीची, आपल्याला आपल्या आजोबांची, आपल्याला आपल्या आईची, आपल्याला आपल्या बापाची गोष्ट येणाऱ्या पिढ्यांना सांगता यावी इतका संवाद आपला आपल्या नातवांचा आणि आजी आजोबांचा आहे का? तितका संवाद आपला आणि आपल्या आई वडिलांचा तरी आहे का? किती दिवस झालेत बघा बरं आईला शिवलेलं. जिच्या पोटात आपण 9 महिने होतो तिला शिवून किती दिवस झाले. ज्यानं हाताला धर चालायला शिकवलं त्याच्या हाताला हात लागून किती दिवस झाले, आठवत सुद्धा नाही. म्हणून जाताना इतकंच सांगतो, सामाजिक स्वास्थ्य जपायचं असेल शक्य तितका प्रयत्न करा कौटुंबिक स्वास्थ्य जपायचा. नाही जमलं, वाद न घालता शांत बसावं आणि नियतीवरती सोडून द्यावं. आपण मारलेल्या काठीनं कोणाचं काय वाटोळ होईल की नाही मला माहित नाही, पण वरच्या काठीचा आवाज होत नाही, ती बसते.
म्हणून कर्माला घाबरावं, नात्यांना माणसांना जपता येईल तेवढं जपावं, आनंदात आपल्या आपल्या मस्तीत आपल्या आपल्या धुंदीत जगावं. तुकोबाराय जायला निघाले आणि कोणी विचारलं, तुकोबाराय काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात? एवढे ग्रंथ लिहिले, एवढे अभंग लिहिले. तुकोबाराय म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाचे. जगाला कौतुक वाटेल का नाही मला माहित नाही. आणि आता तुम्ही जी माणसं राजकारणात समाजकारणात आहेत, जग आपलं कौतुक करल असे दिवस आता उरलेले नाहीत. आपल्याला आपलं कौतुक वाटलं पाहिजे. नाही मी हे केलं हे योग्य आहे. देव सुद्धा सगळ्या जगाला समाधानी करू शकत नाही. आपण तर माणसं, सगळ्या जगाला आपण खुश ठेवू शकत नाही. तुकोबाराय म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाचे. तसं आपल्या आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. सूर्यभान दादांना जाऊन आज 1 वर्ष झालं. विठ्ठल भाऊ, त्यांचे बंधू, ही सगळी माणसं आपापल्या क्षेत्रात दिग्गज आहेत. त्यांचा मुलगा, नातू, मुलगी परभणीच्या घरात दिलेली आमची अक्का, सगळी माणसं छान शिकली, आपल्या आपल्या व्यवसायात आपापल्या क्षेत्रात सेटल झाली. ज्या क्षेत्रात आहेत तिथे ती दिग्गज आहेत. म्हणून आपण आपल्या लेकरांना शिकवावं आणि तुम्ही जे कर्तृत्व निर्माण कराल ते पाहून वरतून भाऊंना आनंद वाटावा, इतकं चांगलं आपण जगावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो, विनम्र अभिवादन करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.